रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा विठ्ठल केशवा. अजून एक सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आज या ठिकाणी एक लहान बालक वेदांत वाळुंज म्हणून मुंबईहून आलेला आहे. तर त्याचं जे काही आवडी आहेत त्यानुसार पाठांतराची आवड आहे आणि बालपणापासून पाठ करतो. तर तुझं काय काय पाठांतर आहे सांग बरं. तू काय म्हणू शकतो? पोवाडा म्हणू शकतो. आणखी एखादा अध्याय. कोणता एखादा म्हणजे किती पाठ आहे तुझं? गीतेचे अध्याय किती पाठ आहेत? 2. कोणते? 15वा अध्याय आणि 12वा अध्याय. म्हण बरं. निर्माण मोहाजित संग दोषा निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्यमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्त्य मूढा पदमव्ययन्तत न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः. दुसरा कोणता अध्याय पाठ आहे? 12वा. 12वा. म्हण बरं. अद्वेष्टा सर्वभूतानां अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पिता मनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः. आणखी काय पाठ आहे? विष्णू सहस्रनामचे श्लोक. म्हण बरं. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्रम यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे नमः समस्त भूतानां आदिभूताय भूभृते. आणखी काय पाठ आहे? विष्णू सहस्रनाम. हरिपाठ. हरिपाठ. म्हण बरं. जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव जाणीव भगवंती नाही. हरी उच्चारणे पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा विघ नाही. तेथील प्रमाणाने नवे वेदांसी ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. अजून काय पाठ आहे? हरिपाठ सोडून हनुमान चालीसा काय पाठ आहे का? पूर्ण. हा पूर्ण येते. पूर्ण नाही. पूर्ण येते. हा हा पा म्हण मग. श्री गुरु चरण जय हनुमान ज्ञानगुरु. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती हुलोक उजागर रामदूत तुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नाम. आणखी काय? रामरक्षा. रामरक्षा म्हण. श्री गणेशाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं पूजन्तं राम रामेति. भोजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आविकः कपिताशाखा वन्दे वाल्मीकिलोकिलं. तू कितवीला शिकतो? कितवीत आहे तू शाळेत? पाचवीला. हा. तुला मराठी वाचता येते का? हो. आणखी तुला काय येतं? तू म्हटलं ना पोवाडा येतो म्हणून. मग एक पोवाडा म्हणतो का? व्यासपीठाला काही इजा नाही ना करणार? हा मग म्हण एक एक पोवाडा म्हण.
आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान द्वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर धन्य धन्य बाजी प्रभु वीर. धन्य धन्य बाजी प्रभु वीर. धन्य धन्य बाजी प्रभु वीर रणधुरंधर सुर पात्र कसा तो धगधगता अंगार कसा तो धगधगता अंगार कसा तो धगधगता अंगार तोच आसो वासो अंधार रात पैदावी लई झुंजार जी 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 रात पैदावी लई झुंजार जी जी जी. अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा केलेला आहे. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशीद यांना बोलवून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? शिवा म्हटला, हो महाराज जातो की. आणि मग काय घडलं? काय रात्रीच्या पहिल्या प्रहरास राज्य सोमरस गड उतरण्यास शुभ पालखीत बाजी संगी शुभ पालखीत बाजी संगी शुभ पालखीत बाजी संगी. पावसानं ओली झाली धरती रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशीत मोठ्या रूपवात चालला राजा राजा रे जिव्या राजीव जी जी चालला राजा राजा रे जिव्या राजीव जी जी. दोन दिशेला दोन पालख्या गेल्या. त्यातल्या एका पालखीला खानाच्या सैन्यानं गडाडा घातला. पालखीत शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तेव्हा बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागा शिवाजी भागा. आणि गडायला सिद्धी त्याने मेहनतून तलवार काढली, शिवावर धरली. सचपता सचपता तू कोण है? वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी एक शिवा काशीद आलो असतो तर मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. अरे भाग्य काय कमी आहे का? आणि गडायला सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा संपला गेला. बरं इकडं बाजीनं गजापोळीची खिंड घातली आणि बाजी म्हणतायत, राजा राजा तुम्ही येळ करू नका, तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावर रवाना व्हा, आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. महाराज म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून इथून आलंय, आता जेवढी आहेत ते मिळून कर. आणि बाजी म्हणतायत, नाही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा, लाखाचा पोशिंदा जगायला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? उभा राहून बाजी खिंडीला विनवणी कवी शिवबाला, तुम्ही सुखरूप न जावतो पौड वाव त्या वैशाराला. तुम्ही गेलं पाहिजे तलवाज विशाल गडाला, तुम्ही गेलं पाहिजे तलवाज विशाल गडाला. आलो आलो आता चित्तीला मी ठार करतो सिद्धीला, बाजीचा तावतो वार करतो मी ठार दुष्ट शत्रूला. सक्त भाव हा बाज याच गटाला, सक्त भाव हा बाज याच गटाला. रक्ताने भिजले बाजी थांबाय होई नाराजी, तम नाही मला रम माझी माझी राहील शिवाजी राजे. कधी पोचन ते गडावरी राज शिवाजी जी 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 राज शिवाजी जी जी जी. रक्ताच्या धारात असलेले बाजी प्रभू म्हणतायत, अशी सक्का सगोळीचा वाय बाजीला लागला तरी बाजी म्हणतात, राजा राजा आपण गडावरती पोचला नाही तर राजा, जेव्हा आपण गडावरती पोचणार नाही तेव्हा या बाजीचा प्राण जाणार नाही राजा. आणि मग काय घडलं? काय गड गडावच गडला गड गडावच गडला. इशारा बाजीला तोफेचा गोळा, ठेवून गेला बाजीचा प्राण, ठेवून गेला बाजीचा प्राण, ठेवून गेला बाजीचा प्राण. दिला शब्द. हा वेदांत नागेश वाळूंज कल्याणला असतो.
आणि याने हे चांगलं पाठांतर केलं आहे. त्याचे आईवडील इंजिनियर आहेत आणि आजोबा आजी शिक्षक आहेत आणि त्याच्याकडं कोणाचंच लक्ष नाही. तरीसुद्धा त्यांनी एवढी तयारी केलेली आहे. म्हणजे हे काही सहज ज्याला गुण म्हणतात ते गुण त्याच्या ठिकाणी आहेत. आज इथं एवढंच कारण की हे आपल्याला वाटतं की मुलांना संस्कारित करणं, याच्यामध्ये राष्ट्रभक्ती, देशभक्ती, देवभक्ती, अध्यात्मचिंतन हे सर्व लहान मुलांना करण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्याला काही प्रेरणा मिळावी म्हणून आपणा सर्वांच्या अंतःकरणात असणाऱ्या माऊलींचं ह्या वायुमंडलात त्याला आशीर्वाद मिळावे एवढ्या निमित्ताने त्याला या ठिकाणी थोडंसं त्याचं पाठांतर आपण पाहिलं. आता या ठिकाणी भगवान माऊलींच्या या वायुमंडलामध्ये हरिभक्तीपरायण परमप्रेमास्पद गुरुवर्य डोंबरे सर की ज्यांचं आज प्राध्यापक आहेत औरंगाबाद कॉलेजला आणि त्यांच्या हस्ते त्याचा थोडासा सत्कार केला जात आहे. म्हणून त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि त्याला गाथा आता तो अभंग पाठ करणार. पुढच्या वर्षी 100 अभंग म्हणून दाखवणार आहे ना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अगाये विश्वैक्यधामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची की. माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आणि मगाशी जे म्हटले शृंगारीले बाळ कौतुके, पण आमच्या भावनेतून असं हे सगळे मला हसतायत. गाढव शृंगारीले कोडे, परंतु ते गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे अशी ज्यांची ताकद आहे ते बाबा. की मी थोडा याला सुरुवात करण्यापूर्वी एक थोडा परिहार देतो. एक 15 दिवसापूर्वी आपण महाराष्ट्र टाइम्सला लेख लिहिला होता अष्टादशा नावाचा, आणि त्या अष्टादशामध्ये मी सुरुवातीला असं मांडलं होतं की उत्तरेतून जी गंगा वाहते, हिमालयाची गंगा उगम पावली, ती गंगा भगीरथाने भगीरथ प्रयत्न ज्याला म्हटलं भगीरथाने ती इकडं दक्षिणेकडे वळवली आणि सगळी भरतभूमी सुजलाम सुफलाम झाली.
तुमचं आमचं भाग्य आहे की जी ज्ञानभाषा आहे त्या ज्ञानभाषेमध्ये सगळं जे ज्ञान एकवटलं होतं ते माऊलींनी मराठीत आणलं. परंतु उत्तरेत गेल्यानंतर अनेक जण संस्कृत शिकतात आणि पुन्हा महाराष्ट्रात येत नाहीत. परंतु अलीकडच्या काळामध्ये जे काही महत्त्वाची जी माणसं वारकरी संप्रदायात होऊन गेली त्यापैकी नारायणबाबा मनसुख एक आमचे जुन्नरचे होते बरं का. नारायणबाबा मनसुख, त्याच्यानंतर मोहनानंदगिरी एक होते आणि आदरणीय बाबा, ही माणसं उत्तरेत गेली, तिकडं संस्कृत शिकली आणि पुन्हा इकडं आले. आणि आम्ही जिथून आलो तिथं त्या लोकांना शहाणे करुणी सोडावे सकळजन या भावनेतून यांनी वेदांत तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला. ही उत्तरेकडची जी अष्टादशा नावाची जी परंपरा आहे ती परंपरा, ती गंगा महाराष्ट्रात आणण्याचं पहिलं काम जर कोणी केलं असेल तर 30-35 वर्षापूर्वी या महात्म्याने सुरू केलं. आणि त्याची फळं आज आपण चाकतोय. आणि विशेष म्हणजे जर आपण पत्रिका बारकाईने पाहिली तर आम्ही अक्षरशः म्हणजे मला लाज वाटते आता सांगायला की मागच्याच महिन्यामध्ये एक चर्चासत्र होतं, आमची राष्ट्रीय चर्चासत्र होत असतात आणि आम्ही संत साहित्याचे अभ्यासक म्हणून मिरवतो. आमची काडी मात्र लायकी नाही असं इथं परवा इथं आल्यानंतर ती पत्रिका पाहिली, ते बॅनर पाहिले ना, तेव्हा जाणवलं. त्याला कारण असं की उत्तरेतून आणलेला हा उपक्रम बाबांनी, तिथं बाबा अष्टादशा करायचे, शिकायचे, तो उपक्रम ह्या महात्म्याने त्या काळात, ज्या काळामध्ये फकीर, मी त्यांचा एकच शब्द, कुऱ्हाडे बोलले माहिती मला, त्यांच्यासाठी एकच शब्द आवडतो म्हणजे फकीर, खिसा नसलेला माणूस आहे. आणि या फकीराने गेले एवढे वर्ष तो चालवावा. आणि एवढं चालून पण जर ते तो बाहेर जे बॅनर लावला आहे तो बॅनर किंवा त्या व्हॉट्सॲपला ज्या पत्रिका आल्या त्या पत्रिका जर पाहिलं तर कुठेही तुम्हाला खाली आपले नंबर म्हणून, म्हणजे अलीकडं जे महाराज मंडळी स्वतःच्या नावासाठी इकडं तिकडं धडपडतात, इथं कुठेही डॉक्टर बाबा तो आपलं स्वतःचं नाव लावत नाही. आणि मग आम्हालाच आमची लाज वाटू लागते. एका चर्चासत्राला मागच्याच महिन्यात आम्ही बाबा दांडी मारली होती. का तर नावाचा क्रम चुकवला होता. ज्यांचा अभ्यास कमी येते जरा थोडेसे वरती नावं घेतले होते तर आमचं नाव खाली होतं म्हणून आम्ही त्याला दांडी मारली. म्हटलं याला काय कळतं का काय, जे इतका अहंकार आमच्यात आहे. आणि तुम्ही बाकी आम्हाला आदर्श असणारी माणसं अशा पद्धतीने वागता. आता आमच्यावर जबाबदाऱ्या ह्या वाढलेल्या आहेत. हा जो उपक्रम आहे हा उपक्रम बाबांनी स्वतःचा न ठेवता तो आम्हा सर्वांचा उपक्रम केला. आणि ते त्यातून बाजूला पण झाले नाहीत, बाबाच चालवतात. परंतु फक्त बाबांनी चेहरा बघा कसा हे केला आहे. याच्यासाठी फार मोठं हृदय असावं लागतं. नावागावासाठी प्रसिद्धीसाठी झटणारे महाराज आपण पाहता. आपल्याला हे पुढे चर्चा करायची जे विशेष म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही संत साहित्याचे अभ्यासक म्हणून विद्यापीठ हे पातळीवर वावरतो. पण बघा आमचं हे आमच्या ठिकाणी असणारा गर्व उतरवण्यासाठी बाबांनी अभंगसुद्धा आम्हाला सालो मालोची दिली. आम्ही काय केलं माहिती आहे का, सांगायचं ज्ञानोबा तुकोबाचं तत्वज्ञान, चोखोबा सांगायचे, गोरोबा काका सांगायचे. आणि आम्ही मोठमोठ्याली पाकिटं घ्यायची आणि मस्तपैकी आम्ही आमचे धंदे चालू केले. त्या डिग्र्या मिळवल्या आम्ही फक्त त्यांच्या नावावर, त्यांचंच घेतलं, त्यांच्याच नावावर डिग्र्या मिळवल्या आणि मस्तपैकी आम्ही ऐशारामात जगतोय. खरे चोरटे भामटे, खरे सालो मालो अलीकडच्या काळात जर कुणी असेल तर ते आम्ही आहोत. आणि बाबांनी ते मापात आम्हाला जो आत्ता काय योजना केली त्यांना काय माहीत, पण केली त्यांनी ती योजना आणि तो आम्हाला सालो मालो दिला. हरकत नाही. परंतु बाबा आता जरी म्हणजे आम्ही इथून मागं चुकला असलो तरी तुकाराम महाराजांचं जे गाभंग आहे, पुढे जमान आहे तुका, आता तुम्ही आम्हाला जामीन येत, आता आम्ही सुधरू ना, आता इथून पुढे तरी आम्ही सुधरू ना. तर तेवढी कृपा फक्त आमच्यावर असू द्यावी. आम्हाला काही येत नाही, फारसं काही येत नाही. परंतु बाबांचं गेले 2-3 वर्ष आग्रह होता की नाही तुम्ही ते सांगाच, तुम्ही एक पाठ सांगा, बरेच आग्रह होता. पण आता म्हटलं काय करावं. त्या दिवशी फोन आला बाबांचा आणि बाबा म्हटले नाही तुम्हाला पाठ सांगावं लागेल. आणि मी सातत्याने बाबा ऐकत राहतो. आणि ज्याला एक सवय लागली ना बाबा ऐकायची त्याला बाकीचं कानाला गोडच लागत नाही. आणि त्यामुळं ते बाबांचं एक नेहमीच एक उदाहरण आहे की ते साधू म्हणतात माझी पाठ तोडव. ते म्हणते ते तुमच्या पाठीला कसा मी पाय लावायचं, नाही ते जमणार नाही. ते साधू ते विवळ झालेले असतात. ते म्हणतात
दुसऱ्याला बोलावतात त्याला म्हणतात ते माझी पाठ तुडवली जरा मला कसं तरी झाले. ते पाठ तुडवली जाते त्याच्याकडून आणि तो पहिला असतो, तो फार अगदी निस्सीम भक्त असतो, त्या जवळच्या ज्या कोर कमिटी जी म्हणतो आपण त्यातला असतो. तो म्हणतो हे कसं काय यार, तू चक्क परब्रह्माला पाय लावला. त्यावेळी ते बाबा म्हणतायत की अरे त्याने तर माझी पाठच तुडवली पण तू माझी जीभ तुडवली, आणि तो दोष अंगावर येऊ नये. बाबा म्हटले नाही तुम्हाला पाठ सांगावंच लागेल. म्हटलं बाबा तुमची जीभ तुडवण्याचं सामर्थ्य आमच्यात नाही, सांगतो पाठ. आणि आता काय होईल, फक्त बाबांच्या त्या आग्रहामुळे फक्त आता हा अन्याय तुमच्यावरच होणार आहे, आम्हाला काही की येत नाही फारसं त्यामुळे बघूयात आता थोडाफार प्रयत्न करूयात. तू हे सगळं गोड मानून घ्याल असं वाटतंय. विशेष सालोमालोच आहे. सालोमालो हे प्रकरण म्हणजे सालोमालो कोण काय हे सगळं आता तुम्ही आळंदीतले सगळे मुरलेले वारकरी असल्यामुळे हे काय सांगणं हे नाही. परंतु वाङ्मयी चौर्याची जी आपल्याकडची हे पद्धत आहे ती फार म्हणजे या काळात पण आहे आणि त्याच्या आधीच्या कालखंडात पण आहे. आपल्याला याच्यात पण काही उदाहरणं सापडतात. तर हे जे वाङ्मयी चौर्य आहे, दुसऱ्याचं चोरायचं आणि ते आपल्या नावावर विकायचं, आपल्या नावावर खपवायचं. मुळात आपल्याला ती बुद्धी पण नसते, परंतु संतांची वस्तू तोडफोड करायची आणि ती आपल्या नावावर खपवायची, ही जी वृत्ती आहे. सालोमालो ही व्यक्ती म्हणून पाहिजे नाही, ती वृत्ती म्हणून पाहिजे. आणि ती वृत्ती म्हणजे ती तेव्हाही होती मध्ययुगीन कालखंडात आणि ती वृत्ती आत्ताही आहे. म्हणजे आत्ता जर आमच्या साहित्य क्षेत्रात जर आता एक फार मोठं नाव आहे, त्याचं नाव घेऊन जीभ विटाळणार नाही, परंतु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत ज्यांनी आता उडी मारली अशी माणसंसुद्धा त्यांचेच बंधू लोकसत्ताला लेख लिहितात की यांनी जे ह्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत हे सगळं माझंच मटेरियल वापरले. त्यांनी ते कोर्टात त्या दोघं भावांची केस चालू आहे. ही सालोमालो वृत्ती म्हणजे तेव्हाही होती, ही सालोमालो वृत्ती आत्ताही पण आहे आणि ही चांगल्यांमध्ये म्हणजे ही साहित्याच्या क्षेत्रात फार आहे. आता मग आमच्याकडं फ्लॅगरिझम नावाचं एक सॉफ्टवेअर आलं आहे बाबा. काय माहिती आहे का, बाबांनी जे लिहिले ते कॉम्प्युटरमध्ये आम्ही टाकून द्यायचं आणि ते टाकल्याबरोबर ते डायरेक्ट सांगतं त्याच्यात बाबांनी लिहिलेलं जे आहे त्यातलं त्या बाबांचं 20% आले, 30% आले किंवा मग हे फक्त 10%, 10% आम्ही फक्त ते मान्य करू. 10%च्या वर गेलं की ते लगेच ते रिजेक्ट करतं. ते म्हणते हे रिसर्च तुमचं नाही आहे, हे स्वतःचं हे बाकीच्या सगळ्यांचं हे तुम्ही गोळा केलं आहे आणि ते फक्त तुम्ही मांडले. ते डायरेक्ट सांगतं ते सॉफ्टवेअर. आता त्याला फ्लॅगरिझम म्हणतात. हे फ्लॅगरिझम तुकोबांच्या काळामध्ये नव्हतं का, तर होतं. कसं तर महाराजांनी ज्यावेळी यांच्याकडं पाहिले सालोमालोंकडं आणि सालोमालोंचे जे सगळे ते अभंग वाचले ते म्हटल्यावर तुम्ही काय केलं आहे. म्हणजे सालोमालोने जी चोरी केली होती ती फक्त महाराजांच्या अभंगाची केली नव्हती. पुढे तो संदर्भ पण आला आहे, खंदारकर महाराजांनी त्याचा दाखला पण दिला आहे की कोण आहेत की यांनी ज्ञानेश्वरादी जी सगळी परंपरा आहे या परंपरेच्या अभंगाची तोडफोड केली. आणि त्या काळात म्हणजे आत्ता जी प्लॅगरिझम जी नावाची जी हे आली संकल्पना आली ही त्या काळामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये तुकोबा वापरत आहेत. सॉरी आमचं ते थोडं संशोधकीय याच्यात आहे ना, आम्हाला तुकोबा राय ज्ञानोबा राय असं ते म्हणता येत नाही, नाहीतर ते म्हणतात हे त्याला वेगळा शब्द आहे ते. त्यामुळं मग ते कधी कधी ते चुकून येते, ते मला क्षमा करा. तर ते तुकोबारायांच्या काळामध्ये ही वृत्ती होती. ते तुकोबारायांनी ते ओळखलं आणि मग त्यांचा जो समाचार घेतला ते जे प्रकरण आहे तेच आहे सालोमालोची अभंग. आता याच्यामध्ये एक थोडीशी एक भूमिका सांगतो, लगेच पुढे जातो. हे काय माहिती आहे का, ही जी चोरण्याची जी परंपरा आहे ना, ह्या चोरण्याच्या परंपरेमध्ये आता मी प्रॉपर जुन्नरचा आहे बाबा. जुन्नरला एक शाहीर गोविंद भागवत नावाचे एक मोठा शाहीर होऊन गेला पेशवाईच्या कालखंडामध्ये. शंकराचार्य ज्यावेळी आमच्या जुन्नरला आले होते त्यावेळी त्या शंकराचार्यांबरोबर काही उंट होते आणि त्या उंटावर काय होतं तर ती ब्राह्मणांची जाणीव होती काढून घेतलेली. ते सांगायचे हां हे अमुक अमुक याचं सांग, भाष्य सांग. ते म्हणायचे नाही, जर त्याला सांगता नाही आलं की त्याने ते जाणव काढायचं त्या उंटावर टाकायचं. असं करत करत ते शंकराचार्याची 2-4 उंट झाले होते की त्याच्यावर फक्त ती जाणवीच टाकली ब्राह्मणांची. म्हणजे त्या कालखंडामध्ये अभ्यासाला इतकं महत्त्व होतं. आत्ता अलीकडचा कालखंड आहे पेशवाईचा कालखंड. ते जुन्नरला आल्यानंतर हे ज्या ठिकाणी ते थांबले होते तिथं हे गोविंद भागवत त्यांना भेटायला गेले आणि जे छत्रपती ज्यावेळी अफजल खानाला पाठीमागून प्रवेश करतायत पाठ करून तशीच तसं त्यांनी प्रवेश केला आणि त्याचं उत्तर शंकराचार्यांना राग आला आणि त्याचं उत्तर त्यांनी वेदांताच्या भाषेत दिल्यानंतर शंकराचार्यांनी डोक्याला हात लावला आणि त्यांना विचारलं तू जातीचा कोण,
तुझं एवढं वेदांत कसं काय? आणि तो साधा कुंभार समाजाचा उमरज म्हणून गाव आहे बाबा आमच्या बाजूलाच तिथं. त्या उमरजचं ते भागवत कुटुंब कुंभार समाजाचं. तर ते शंकराचार्य त्या म्हणजे बाकीच्यांना सांगितलं तुमची सगळ्यांची ती जाणवी काढून याला घाला. आणि ती जाणवी अक्षरशः खरंच काढली. आणि ते आता शाहीर गोविंद भागवतचं म्हणजे त्यावेळचे ते शंकराचार्य पण तेवढे उच्च विचाराचे होते. त्यांनी त्याचा खरोखर सन्मान केला आणि म्हटले ह्या माणसाचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. परंतु मला सांगायचं आहे की आता इथं माझा मुद्दा आहे. आपण इकडं धावतं घेऊ पण तुमचा बेस पक्का करतो. आमचे दुबे सर होते आमच्याकडे. ते म्हणायचे अभंगाचा प्रवेश एकदा जमला की पुढचं तुम्हाला आपोआप जमतं. बाबांचं तेच आहे. बाबा फार शेवटी आहे ना पहिल्या चरणावर येतात आणि ते म्हणतात उरलेलं आपण नंतर पाहू पुढच्यावर. नाही तर मग छान बोलून जातं आम्हाला काही येतच नाही म्हणून असं बोलायचं असतं. तर ते शंकराचार्यांनी एवढा सत्कार केल्यानंतर त्यांनी गोविंदरावी नावाचा वेदांतावर आधारित ग्रंथ लिहिला. बघा बरं मी सांगतोय का, तो गोविंदरावी ग्रंथ लिहिल्यानंतर तो सगळीकडे जगत मान्य झाला गोविंदरावी. आणि मग तिच्या त्या म्हणजे बाबा मी क्षमा मागतो तुमची, कारण ते बाबांचं म्हणणं आहे जर अभेद नाही सांगता आला तर भेद पण सांगू नये. परंतु हे या दृष्टांताच्या माध्यमातून येते. याच्यात यातीवर्ण असा काही माझा उद्देश नाही. तर मग त्या ज्या ब्राह्मणांनी काय केलं ते यांचा ते हे झालेला पाहावे ना, त्यांना गवगाव झालेला पाहावे ना, त्यांनी ह्या गोविंद भागवत हे शेवटी थकलेले होते, काही हातपाय चाले ना. मग त्यांनी काय केलं त्याच्या बायकोला सांगितलं ते त्यांचा तो ग्रंथ आहे तो गोविंदरावी तो घेऊन ये, मग तुला आम्ही एवढी शेर बाजरी घालू, एवढे धान्य देऊ, अमकं तमकं. ती बाई पण म्हटली हे म्हातारं काहीतरी लिहिते ना, जाऊ द्या हे देऊन टाका. तिने तो गोविंदरावी ग्रंथ त्यांना दिला. अक्षरशः त्याची नोंद आहे. तो गोविंदरावी ग्रंथ यांनी जाळून टाकला. का तर यांचं तत्त्वज्ञान पुढं जाऊ नये. आणि मग त्यांनी आपले स्वतःची परत काही त्यांनी मांडायला सुरुवात केली. ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती सालोमालो प्रवृत्ती की एका तुम्हाला म्हणून तर मग रामेश्वर भट्ट वगैरे ही जी सुरुवातीची जी परंपरा तुकोबारायांना जी विरोध करते या परंपरेचा उद्देशच तो आहे. परंतु या अंगाने पण आम्ही पाहिलं पाहिजे ही सालोमालो जी प्रवृत्ती ही प्रवृत्ती ही व्यक्ती नाही. ती प्रवृत्ती तेव्हाही होती, पेशवाईत पण होती, मध्ययुगीन माऊलींच्या कालखंडात पण होती. माऊलींना विरोध करणारी जी प्रवृत्ती होती. म्हणून मी नेहमी एक सांगतो, थोडंसं व्याख्यान टाईप होते क्षमा करा, पण त्या पैठणला जो रेडा वदवला, पैठणला रेडा वदवला ही एक सामाजिक क्रांती म्हणून, एक धार्मिक क्रांती म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. किंवा ज्ञानेश्वरी लिहिली गेली, ज्ञान भाषेला प्राकृतला ज्ञान भाषेचा दर्जा दिला आणि एका ठराविक वर्गाकडे ज्ञान सत्ता जी केंद्रित झालेली होती काढून सर्वसामान्यांना दिली. जो भेद होता तो भेद काढून अभेद चा प्रचार प्रसार केला. ही मी सामाजिक क्रांती मानतो. आणि हे जे काम आहे ना, या कामाला विरोध करणारा जो वर्ग होता त्याही काळी ही प्रवृत्ती होती. नंतर आपल्याला पेशवाईत पण दिसून येईल. आता तर आमच्या साहित्य क्षेत्रात तर पारायचं हे माजलेलं आहे. ते आम्ही न बोललेलं बरं. आत्ताच्या डिग्र्या कशा मिळतात त्याच्यावर आम्ही न बोललेलं बरं. प्राध्यापक अनलिमिटेड नावाचं एक पुस्तक आहे, ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. तर आपण आता आपल्या मूळ विषयावर येऊ. तर सालोमालो ही प्रवृत्ती बघ. हा एक 2 मिनटं फक्त एक परिहार देतो. माझ्या आयुष्यात म्हणजे मी बालपणापासून हे संप्रदायात आहे माझं कुटुंब. माझ्या आयुष्यात मी 2 प्रत्येक चांगलं पाहिले, एक ज्ञानेश्वरी आणि दुसरी बाबांची गाथा. की सर्वसामान्यपणे आपण सार्थ गाथा घेतो आणि सार्थच्या आधारे आपण आपले अर्थ लावत जातो. म्हणजे आपण ग्राईप वॉटरवर किती दिवस जगणार. बाबांनी आम्हाला विचार प्रवृत्त केला आणि इतकं सुंदर पद्धतीने पुढचे जे अर्थ दिलेत, काही ठिकाणी जिथं पाठभेद आहेत ते पाठभेद दिलेत. आणि विशेष म्हणजे संदर्भ कसे नोंदवावे संशोधकाने याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिथं जिथं त्याला अनुसरून काही बाबी आहेत त्या खाली तळटिपेमध्ये दिल्यात. त्यामुळं ही अप्रतिमाशी आणि इतक्या स्वस्त किमतीत ते ठेवलेले की म्हणजे मी सुद्धा निशब्द आहे त्यांच्या त्या कार्यापुढं. म्हणजे मी याच्यावर एक सेपरेट बाबा लिहिणार, जसं ज्ञानेश्वरीवर लिहिलं होतं तसं याच्यावर पण लिहिलं. त्यामुळं बाबा तुमचं अभिनंदन की आम्हाला जी आत्तापर्यंत जी सवय लागलेली होती की आम्ही फक्त जे सार्थ वाचायचं आणि त्यांचा अर्थ आमच्या डोक्यात घुसायचा. म्हणजे
ते महनीयच आहेत पूर्वीचे सार्थगाथा करणारे, परंतु आम्हाला विचार प्रवृत्त करायला लावलं तुम्ही, की याचा अर्थ असा आहे आणि इकडं यांनी अर्थ असा दिलेला आहे आणि आपण काय अर्थ लावायचा तो आपण आपल्या पद्धतीने अर्थ लावू शकतो. ग्राईप वॉटरवरचं जीवन आम्हाला संपवायला लावलं आणि आता तू तुझ्या पद्धतीने अन्न घे, हे बाबांचं हे मोठं कार्य आहे असं मला वाटतं. त्याबद्दल बाबा आपल्या चरणी शतशः दंडवत करतो आणि माझ्या याला सुरुवात करतो. नाही घाटावे लागत एक शेळे एक भात, क्षीर निवडते पाणी चोची हंसाची आणि अंगडे फाडुनी गोंगडे करी अवकाळा तया परी तुका म्हणे कण भुसी निवडे कैसा शीन. हां, अभंग क्रमांक आहे 34-79. नाही घाटावे लागत एक शेळे एक शिते कळे भात. जे ज्या महिला आहेत त्या महिलांना कळत ते काही संपूर्ण जे भात ज्यावेळी शिजायला टाकतात त्यावेळी त्यांना फक्त एक हे जरी घेतलं ना, कण जरी घेतला तर त्यांना कळतं. आपल्याकडं हरिभाऊ देवडीकरांचं पूर्ण नाव हरिभाऊ देवडीकर ना. हां, तर देवडीकर जे होते ना ते बाबांचं काय होतं, दोन्ही डोळ्यांनी अंध होते, परंतु ज्यावेळी अभंग म्हणायचे त्यावेळी एखादा जरी शब्द महाराजांचा सोडून जरी त्यांच्या तोंडात आला की त्यांना तो लगेच कळायचा. का तर ते वाणीला तितके संस्कार झालेले होते. म्हणून पहिलं पाठभेद जर कुणी केलं असेल गाथेची तर ते देवडीकरांनी केलं. म्हणून बाबांनी तो देवडीकर गाथाप्रमाण मानलेला आहे. इथं जो ज्या याने घेतले ते देवडीकर गाथेप्रमाणे घेतलेले. तसं की नुसतं एक शीत जरी चापलं तरी लगेच कळतं. हंसा क्षीर निवडते पाणी चोची हंसाची आहे आणि हंसापुढं दूध पाणी मिक्स करून जरी ठेवलं, पाणी एकत्र मिसळून जरी ठेवलं तरी त्याची जी चोची आहे ती निरक्षीर विवेकबुद्धी, त्याने ते पाणी बाजूला काढते आणि दूध वेगळं काढते. अंगडे फाडुनी गोंगडे करी अवकाळा तया परी. आता बाबांनी जो इथे अवकाळाचा जो अर्थ घेतलेला आहे, अवकाळा, तर तो दुर्दशा करीत आहोत असं हा अर्थ आपल्या मराठवाड्यात जास्त चालतो. अवकाळा पाहिजे, पार अवकाळा झाली. हां, असा एक मराठवाड्यातली जी पोरं आहेत ना त्यांच्या लगेच तो लक्षात येतो, हा मराठवाड्यातला शब्द आहे. आणि गाथेचं हे वैशिष्ट्य आहे म्हणजे माऊलींच्या याच्यात एक फार चांगलं वचन आलेलं आहे की 56 भाषेचा केलासे गौरव. हे जे आहेत ना या माणसांनी ज्या त्या बोलीभाषा होत्या त्या बोलीभाषांमधलं जे काही शब्द आहेत ते शब्द आपल्या साहित्यामध्ये उतरवलेले आहेत. हे अभंग वाङ्मय अभंग का राहिलं त्याला कारण आहे की सर्वसामान्यांची जी भाषा आहे, सर्वसामान्यांचे जे शब्द आहेत ते शब्द त्यांनी या साहित्यामध्ये उतरवलेले आहेत. पण तो अवकाळा अंगडे फाडून घोंगडे करी, म्हणजे अंगडं शरीरातलं अंगडं काढायचं आणि त्याची घोंगडं म्हणजे ती वाकळ बनवायची. तर तसं आपल्या गोधडी सगळ्यात सोपं आपल्या गावरान भाषेत गोधडी, अंगडं फाडायचं आणि त्याची गोधडी करायची. हां, केली अवकाळा त्यापरी तुका म्हणे कण भुसी निवडे कैसा क्षीण. कण आणि भूस निवडण्यात कोणते श्रम होणार आहेत त्याप्रमाणे संतांचं मागील संतांचं जे वचन आहे ते सगळं हे करून सालोमाल्यांनी काय केलं की ते स्वतःची नावं जोडलेत. तर मग हे कोणत्या शहाण्या माणसांच्या लक्षात येणार नाही, ते सहज कळतं. जसं एक शीतचं आपलं तरी भात कळतो, निरक्षीर विवेक ज्याच्याकडे त्याला ते लगेच दूध का दूध पाणी का पाणी कळतं. तसं सालोमालोने स्वतःची नावं जरी घुसवलेली असली तरी ही जी वाणी आहे संताची माऊलीपासून आलेली वाणी ती लगेच आम्हाला कळते. पुढचा अभंग आहे सालो मालो हरीचे दास म्हणून केला अवघा नास. अवघे बचमंगळ केले म्हणती एकाची आपुले. मोडोनी संतांची वचने करीती आपणा भूषणे. तुका म्हणे कवी जगामध्ये रूढ दावी. सालो मालो हरीचे दास. सालो मालो स्वतःला हरीचे दास म्हणतात, परंतु त्यांनी त्यांनी परमार्थाचा पूर्ण नाश केलेला आहे. हे आता बऱ्याच जणांना लागू पडतं माझ्यासहित. त्याला कारण असं की वारकऱ्याचा वेश घेऊन परमार्थ जो आहे जे मूळ म्हणजे एक लक्षात घ्या की सहज एक दुपारी त्या बाबांचं एक वाक्य फार गोड होतं की आम्ही अख्खं जीवन त्याच्यासाठी आम्ही समर्पित केले.
आम्ही जीवन त्याच्या वेदांतासाठी घालवलेले. मला सांगा, ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी संपूर्ण जीवन ज्यासाठी घडवलं त्या परमार्थाचा सध्या व्यापार जो काही चालू आहे त्या व्यापाराच्या दृष्टीने इथं त्यांनी सालोमालोच्या माध्यमातून हे विधान आजही लागू पडतं. सालोमालो जरी स्वतःला हरिदास म्हणून घेत असतील, अनेक हबप म्हणून घेत असतील, तरी पण त्यांनी काहींनी परमार्थाचा नाश केलेला आहे. अवघे बचमंगळ केले, म्हणजे बचमंगळ हा शब्द इथं हे म्हणून आलेलं आहे बरं का, गोंधळ या शब्दाने आलेलं आहे. ते गोंधळी माऊली झालेले आहेत. गोंधळ हा शब्द म्हणजे लोकसाहित्य आम्ही ज्यावेळी शिकवतो त्यावेळी पहिलं माऊलीचं उदाहरण देतो की गोंधळ हा शब्द पहिला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेला आहे. गोंधळी असा शब्द आलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, आणि इथं बचमंगळ हा शब्द आलेला आहे. केला गोंधळ. दुसऱ्याचं काव्य आपलं आहे असं ते लोकांना सांगू लागलेले आहेत. मोडोनी संतांची वचने करी आपला भूषण, आपलंच भूषण म्हणून संतांची वचनं मोडायची आणि आपलंच भूषण म्हणून मिरवायचं. यात काय अर्थ आहे का? तुका म्हणे कवी जगामध्ये रूढी जावी. आपण फार मोठे कवी आहोत असं जगामध्ये ते समजूत निर्माण करीत आहे किंवा ते सोंग दाखवित आहे. पुढचा जो अभंग आहे, जायाची अलंकार बुडवूनी होती चोर, त्यांची ताडनाची पूजा, योग घडे बऱ्या ओजा, अभिलाषाच्या सुखे अंती होती काळी मुखे, तुका म्हणे चोरा होय भूषण मातेरा. इथं हावरेपणाबद्दल महाराजांनी एक निषेधात्मक भाव व्यक्त केलेला आहे की ज्यांनी लोकांचे उसने आपल्याकडे पूर्वी एक म्हणजे आता फार तसे आपण समृद्ध झालेलो आहोत, परंतु पूर्वीच्या काळी एखाद्या स्त्रीने नवीन साडी घेतली ना, ती साडीची घडी मोडायला द्यायची, हे माहिती की पद्धत. किंवा एखाद्याने नवीन कपडे घेतले ना तर ते मित्राला द्यायचे, जर तू पहिली त्याची घडी मोड आणि नंतर तो वापरायचा. किंवा काहीमध्ये महिलांना लग्नामध्ये घालायला ते दागिने नसायचे, ते दागिने मग दुसऱ्याचे घालायला द्यायचे. ही म्हणजे गरिबीमुळं ती आपल्याकडे पद्धत होती. पण उसने आणलेले लोकांचे जे अलंकार आहेत तेच न देता ते बुडवलं तर महाराज म्हणतात ते चोर ठरतात. आणि मग ह्या चोरांसाठी काय, तर त्यांची ताडनाची पूजा, त्यांचं ताडन करणं हेच योग आहे. योग घडे बऱ्या ओजा, त्यांना चांगलं चोपून काढणं हेच त्याला एक पर्याय आहे. आणि हा जो हावरेपणा आहे त्यांचा, अभिलाषाच्या सुखे अंती होती काळी मुखे, हे जे इथं जे भाव आहे ना, इथं भाव लक्षात घ्यायचा. जे महाराज बरेचदा आपल्याला अगदी मऊमेना होऊन लागून या पाया विनवितो तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतात. पण काही ठिकाणी महाराज अतिशय आक्रमक झालेले दिसतात. किती तर मग कठीण वाजरास भेदवायचे, इथं जो भाव आहे या अभंगातला तो भाव तसा आहे. ते काय म्हणतायत, त्याला आता चोपून काढल्याशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही. आणि त्याला मग जर अतिशय हा हावरेपणा सुरुवातीला बरा असतो, पण शेवटी त्याचं तोंड काळं होतं. म्हणून दुसऱ्याचा अलंकार जे बुडवतात अशा चोरांना शिक्षा देऊनच त्यांची माती करणं हेच त्यांचं भूषण. बुडवलेले किंवा चोरलेले अलंकार जर आपल्या अंगावर घालून मिरवत असतील तर लोकांकडून मार खाऊन त्याची मातीच होते. अनेकांना आपली घेतलेली पदकं परत द्यावी लागली, हे त्याचं उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही वृत्तपत्र वाचता, आता ते आपण म्हणजे आम्ही काही जास्त काही सांगू नये आहे ना, आपली वाचा कशाला आपल्या वाच जे इतकं जे कळेल एवढंच बोलावं, पुढं त्या विचार करायचं. आमची कोतापल्ली गुरुजी होती मला शिकवायला, नागनाथ कोतापल्ले, ते म्हणायचे सरकार पुढं एवढंच बोलायचं की त्याला पुढं त्याने विचार करीत राहिलं पाहिजे, त्याच्या विचाराला चालना करून द्यायची. तर तुमच्या लक्षात आला माझा भाव, तुमच्या लक्षात आला. हां, असे भूषणं मिरवणारी शेवटी माती होते, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. पुढचा अभंग आहे, कालवुनी वेश केला अमृताचा नाश, ऐसी अभाग्याची बुद्धी सत्यलोपी नाही शुद्धी, नाक कापुनी लावी सोने कोण अलंकार लेणे, तुका म्हणे बावी फोडोनी मदार बांधावी. आता तिथं बावी शब्द आलेला आहे आणि तो बावी शब्द म्हणजे याचं मी शेवट सांगतो, आता थोडं धावतं घ्यावं लागणार आहे आपल्याला. ह्या बाकी अभंग सोपा आहे.
विष घालून जसं एखाद्या अन्नाचा नाश करावा, अशा दुर्दैवी माणसाची बुद्धी असते. विपरीत कृत्याने सत्याचा नाश होतो याची त्याला जाणीव असते. स्वतःचं नाक कापून त्या जागी जर सोनं लावायचं, हे मोठं भूषणास्पद आहे का? इथं हे शेवटचं चरण मला महत्त्वाचं सांगायचं आहे. फक्त एखाद्या मूर्खानं विहीर पाडून त्या ठिकाणी थडगं बांधावं, त्याप्रमाणे सालोमालोचे कृत्य आहे, विपरीत कृत्य आहे. आता विहीर पाडून म्हणजे इथं अर्थ असा घ्यायचा आहे की विहीर पाडून म्हणजे विहीर खोदून नाही बरं का. म्हणजे मला जिथपर्यंत कळतं तिथपर्यंत पूर्वीच्या काळी जे जुन्या विहिरी जर पाहिल्या, तुम्ही गावाकडे जर पाहिल्या, तर जुन्या विहिरी ह्या त्या मोठ्या त्या तोडींमध्ये बांधलेल्या असायच्या. बाबांच्या गावी पण आहे पाहत्या जुन्या विहिरी, की ह्या तोडीत बांधलेल्या विहिरी आहेत त्या. आणि त्या विहिरीला दगडी, अशा मोठमोठ्या दगडी लावायची. त्या दगडी काढून त्या दगडींनी एखादं थडगं बांधायचं, मशीद बांधायची, मदार बांधायची. तर हे योग्य आहे का? तर ते योग्य नाही. त्याप्रमाणे हे सालोमालोचं हे विपरीत कृत्य आहे. नाक कापायचं आणि तिथं मग ते दागिना घालायचा. म्हणजे आपल्याकडे एक सोपी म्हणे, बैल गेला आणि झोपा केला. हे जे लोकसंस्कृतीतून जे आलेलं आहे ना पूर्वीचं, म्हणजे संतांनी काय केलं माहिती आहे का? जे लोकसंस्कृतीतलं जे काही चालत आलेलं आहे ना, ते टाळलं नाही, त्याला आपल्या साहित्यात स्थान दिलं. म्हणून ते लोकवाङ्मय झालं. संत साहित्य हे लोकवाङ्मय का झालं? लोकांच्या हृदयापर्यंत का भिडलं? तर लोकांच्या ज्या काही रूढी परंपरा ज्या होत्या, त्या रूढी परंपरा त्यांनी टाळल्या नाहीत. त्यांना एक संतांची त्यांनी आपल्या परिभाषेत त्याला बसवलं आणि ते नव्याने पुन्हा तुमच्या हातात दिलं. म्हणजे तोच एक साधा सिद्धांत आहे लोकसाहित्यातली, ती म्हण आहे, बैल गेला आणि झोपा केला. तेच महाराजांनी फक्त वेगळ्या शब्दात तुम्हाला एक साहित्याच्या परिभाषेत आपल्याला सांगितलेले. कणभुसांच्या आधारे परी निवडिता बरे. पुढचा अभंग आहे. काय घोंगाणी पाधाणी ताकामध्ये घाटी लोणी, सुईने पुढे चेटा, काय लपविसी चाटा, तुका म्हणे ज्ञान दिमाखाची भणभण. भणभण हा जो शब्द इथं आलेला आहे ना, तो भणभण हा शब्द खांदरकर महाराजांच्या गाथेमध्ये जसाच्या तसा घेतलेला आहे. परंतु बाबांनी बाकी त्याचा अर्थ लावताना तो स्वैरपणे इतस्तता किंवा शब्दांच्या कानठाळ्या बसवतात असा अर्थ बाबांनी इथं घेतलेला आहे. भणभण काय माहिती आहे का? आपल्याकडे एक जनरल एक हे, अरे काय भणभण लावली रे आपण म्हणतो, बरोबर ना? मी जर थोडं गावरानी बरं का, म्हणजे जुंदरी भाषा आहे, त्यामुळं जरा थोडंसं म्हणजे मी काय तुम्हाला अगदी सदाशिव पेठेत बोलेल असं अजिबात तुम्ही हे ठेवू नका, भाव ठेवू नका. आपण ते म्हणतो काय भणभण लावली रे. एक लक्षात घ्या, अलीकडं एक संप्रदायामध्ये राऊतबाबांनी पण मध्यंतरी त्याच्यावर भाष्य केले की अरे तुम्हाला स्वतःला ऐकू येईल इथपर्यंतच बोला ना. तुम्हाला आवडी विठ्ठले गाई जे एकांती, तुम्हाला फार त्याची आवड आहे तर एकांतात जाऊन हे करा. परंतु हे लोकांना ऐकायला जावं म्हणून ते मोठमोठाले स्पीकर लावायचे, मोठमोठाले भोंगे लावायचे आणि लोकांचं वेगवेगळे आजार निर्माण करायचे. तुकोबारायांना हे माहीत होतं हे पुढं भविष्यात असं घडणार आहे आणि हे काही जण याचा वेगळा अर्थ काढून आपल्या अभंगांचं काहीतरी हे वेगळ्या पद्धतीने हे चालू करणार आहे. म्हणून त्यांनी तेव्हाच लिहून ठेवलं आहे हा शब्द काय, तुका म्हणे ज्ञान दिमाखाची भणभण. दिमाखाची भणभण दाखवण्याची अलीकडं स्पर्धा चालू झालेली. आणि मग कोणाचा आवाज वारीमध्ये मोठा, कोण किती डेसिबलपर्यंत जास्तीत जास्त भोंगे लावतो, ही जी प्रवृत्ती आहे ना, ही प्रवृत्ती नाही. मग त्यावर कबीरांनी फार सुंदर लिहिलेलं आहे. कांकर पाथर जोरी के मस्जिद लाईव नाथ, ता चादी मुल्ला बांग दे क्या बौरा हुआ खुदाय. अरे तुझा चीटी के पैर नूपुर बाजे तब भी साहिब सुनता है रे भाई. अरे त्या मुंगी आहे, तिच्या पायातलं जे पैंजण आहे बघा ना, काय काय कल्पना आहे कबीरांची. मुंगी केवढीशी, तिच्या पायातलं ते हे पैंजण केवढंसं, आणि ते म्हणतायत की चिटी के पैर पैंजण बाजे. ठीक, एवढं ते वाचतंय की तो पण ते ऐकतोय, ते त्याला ऐकू जाते. आणि मग आपली ही दिमाखाची बंधन कशासाठी पाहिजे. ह्या भावाने महाराज म्हणतायत की कणभुसांच्या आधारे चांगले कवी कोण, वाईट कवी कोण हे आम्हाला चांगलं कळलेलं आहे. एखादी घाणेरडी बाई जर ताकामध्ये लोणी परत टाकायचं पुन्हा त्या अशी ते हलवीत बसायचं तर ते योग्य आहे का? ते नाही. दृष्टांत फार छान दिलं आहे.
की तिला त्यातलं काही कळत नाही, किंवा एखादी सुईने त्या सुईने पुढं जर आपण लपून ठेवलं एखादं बाळ तर ते तिला कळणार नाही का? तसं काही लोकांजवळ थोडंसं ज्ञान असतं, अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी असे असे काही लोक असतात, त्यांचा समाचार इथं घेतलेला आहे. आता आपल्याला घाई करावी लागेल. विकाल तेथे विका माती नाव ठेवणी बुका, हातो निवाड्याचा ठाव खरा खोटा निवडे भाव, गर्वारे हा विधी पोट वाढविले चिंदी, लावू जाणे विल्हे तुका साच आणि कल्हे. विकाल तेथे विका. काही जण लबाड व्यापाऱ्यांनी महाराजांच्या अभंगात एक वैशिष्ट्य आहे बरं का. महाराजांच्या अभंगामध्ये शेतीविषयक दृष्टांत भरपूर येतात. महाराजांच्या अभंगामध्ये व्यापार विषयक अनेक रूपकं येतील, अनेक संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतात. कारण ते कसं आहे माहिती आहे का, जे त्यांचं जे स्वतःचं जे काम होतं ते लपून ठेवलं नाही या संतांनी, ते त्याच्यामध्येच त्यांनी ईश्वर शोधला. मग ते ओघाने ते आलेले आहे ते की काही असा बाजार मांडतायत. विकाल तेथे विका माती नाव ठेवणी बुका. मूर्खांच्या बाजारात असं ते बुका म्हणून ते विकतायत. आमचं खऱ्या खोट्याचा बाकी आम्हाला निवाडा कळतो, खरा कोणता खोटा कोणता. समजा एखाद्या बाईने चिंध्या बांधून मोठं पोट जर केलं तर ते पण लगेच जसं एखाद्याला कळतं. कोणी कसाही असला तरी त्याच्यामध्ये, हे फार महत्त्वाचं आहे, लावू जाणे विल्हे तुका साच आणि कल्हे. इथं एक महाराजांचं अभंग आहे, तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. मला हे कळतं, तुकाराम महाराज म्हणतात की मला हे कळतं की खरं काय आणि खोटं काय. पुढचा अभंग घेऊ. विषयी अद्वय त्यांसी आम्ही शिवू नये, देव तेथून निराळा असे निष्काम वेगळा, वासनेची बुंथी तेथे कैची ब्रह्मस्थिती, तुका म्हणे असता देई तेथे नाही जमती. विषयापासून दुसरं काही जाणतच नाही. त्यांना अशा अभक्तांना भक्तांनी स्पर्शसुद्धा करू नये. आपल्याकडे फार चांगला अभंग आहे, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, हां देखोनिया चिंदे मन धावे, बैसता व्याभिचार्यापाशी तैशी होय बुद्धी, देखोनिया नारी मन धावे. तसं की तिथं अशांना स्पर्श देखील नको, संगस्पर्श असा काहीतरी का अभंगात आहे का उल्लेख आहे पहा महाराजांच्या अभंगात आहे. तुका आम्हा त्याचा थोडाही पण असा स्पर्श संगस्पर्श असं नको. एका अभंगात उल्लेख, मला तो अभंग आता आठवे ना. हां, मला त्यांची अजिबात संगतीसुद्धा नको, त्याचा म्हणजे वारा पण पडू देऊ नको. हां 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 वा. विषयांपासून, अशा विषयांपासून देखील तो फार दूरच राहतो. तो निष्काम आहे. की काय माहिती आहे का, तर निष्काम शब्द याला वापरलेले ईश्वरासाठी वापरलेलं आहे. की नामदेव महाराजांचे का गवळणी, त्यामुळे परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. हां, म्हणून देव तेथून निराळा असे निष्काम वेगळा. आता विषयी अद्वय, विषयाच्या बाबतीत ज्याच्या मनामध्ये याचं हे कसं लावायचं माहिती संगती. विषयी अद्वय त्यासी आम्ही त्यासी शिवू नये, ज्याचा विषयी अद्वय आहे, म्हणजे विषय आणि तो भिन्नच नाही, इतका तो विषयामध्ये रममान झालेला आहे, त्याला आम्ही शिवू नये. अशी संगती लावली चालेल ना महाराज. हां, ज्यांनी वासनेची खोळ पांघरलेली आहे त्यांच्याजवळ ब्रह्मावस्था कशी असेल बरं. ज्याच्या देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी आहे, म्हणजे मी देहच आहे, जे तुमचा आता विचारसागर सगळ्यांचा पक्का आहे त्यामुळे मी काय सांगू, पण मी देह आहे अशी ज्याची बुद्धी झालेली आहे फक्त, म्हणजे देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, हे भाग वेगळा.
आणि मी फक्त देह. हां, आणि मग हे जे हे सांगतो जे हे मिळवतात ना याचे पुरस्कार मोठमोठे चित्रपट अभिनेते, की मध्यंतरी एका चांगल्या पेपरला ते आलं होतं की ते अगदी कमी वयाचा तो एक दिसणार एक हिरो, त्याचं वय 60-65 आहे, तो आता काहीतरी 35-40चा दिसतो असं काहीतरी आलं होतं. तर मग ते त्याची ती सगळी ती प्रक्रिया आलेली होती व त्याने काय काय केलं काय नाही केलं, तो कसा मेंटेन करतो येते ते सगळं आलं होतं. ह्या लोकांचं काय माहिती आहे का, त्यांचं देह हाच ईश्वर मानतात ते, त्यांना ते बाकी काही वेदांत वगैरे हे काही कळत नाही. अशाचं इथे हे केलेलं आहे. तर अशा देहाच्या ठिकाणी ज्याची आत्मबुद्धी आहे ते देवाला मान्य होणार नाही. आता एक मला कळलेली गोष्ट बरं का, बाबांनी ती मला सांगितली तो किस्सा, परंतु ही घटना सांगितली नव्हती, ते त्याच्या नंतरची बाकी त्यांनी सांगितली. हां, पण ती घटना सांगितली नव्हती. बाबांना ज्यावेळी ते थोडा सर्पदोष झाला होता त्यावेळी बाबांना दवाखान्यात नेलं होतं आणि दवाखान्यात नेल्यानंतर हे त्या डॉक्टरांनी सांगितलं असं असं ते सर्पदंशच आहे हा, आणि हे बरं का असं असं म्हटले करा तपासणे सगळे. आणि बाबा दुसऱ्या क्षणाला तिथं त्या खुर्चीत बसल्या बसल्या घोरायला लागले. आता म्हणजे तुका म्हणे दे व्हावे दे अशी उदार, म्हणजे किती उदार, काय काय ते द्यायचं पडलेलं आहे, म्हणजे त्यांना काही ते द्यायचं काही घेणदेणच नाही. एखादं तुम्ही आम्ही दुसरं असतो, बऱ्याच जणांना नुसतं काही झालं तरी सर्पदंश झाला म्हटलं तरी त्याला अटॅक येतो, लगेच अटॅक येतो, ते भीतीने मरतं एखादं. आणि जे देहावर उदार झालेले असतात ते असे महात्मे असतात. आपण तुमचं माझं भाग्य आहे की आपण या जे कल्पवृक्षाच्या सावलीत आहे, त्या तुमचं माझं फार मोठं भाग्य आहे. पुढचा अभंग आहे, नमी तो या देवा माझी एके ठाई सेवा, गुण अवगुण निवाडा, म्हैस म्हैस रेडा रेडा, जनी जनार्दन साक्ष त्यासी लोटांगण, तुका म्हणे खडे निवडू दळणी घडघडे. भक्तीच्या दृष्टीने आम्ही पांडुरंगालाच नमस्कार करतो, पांडुरंगाविषयीच आम्ही दृढ एकनिष्ठ सेवा करतो. व्यवहाराच्या दृष्टीने म्हैस ती म्हैस, रेडा तो रेडा, तसा गुण अवगुणांचा आम्हाला निवाडा करता येतो. आणि सर्व जनात जनार्दन आहे असा आम्हाला अनुभव आलेला आहे. तो कुठपासून, तर अगदी खंदारकर महाराजांनी इथं एक हे केलेले ते म्हणजे ते शब्द इथं नाही आहेत, पण त्यांनी ते लक्षणा व्यंजना हे तुमचं आमच्यापेक्षा मराठीच्या प्राध्यापकांपेक्षा तुमचं चांगलं आहे, संस्थेत शिकणाऱ्या पोरांचं व्याकरण. तर त्या अर्थाने त्यांनी इथं जो अर्थ इथं घेतलेला आहे की गोखर श्वानापासून अगदी ब्राह्मणांपर्यंत त्यांना आम्ही लोटांगण घालून नमस्कार करतो. तिसरं चरण पहा बरं का, की इथं बाकी हां बाबांनी बाकी जो अर्थ घेतलाय ना इथं याचा, की बाबांनी त्याला फक्त एवढंच म्हटले, काय माहिती का, प्राणी मात्रांना साष्टांग नमस्कार करतो असाच फक्त बाबांनी अर्थ दिलाय. आणि इथं बाकी यांनी खंदारकर महाराजांनी अर्थ देताना तो असा दिलाय की खर गो तिथपासून म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या प्राणी मात्रापासून तर तो ब्राह्मणापर्यंत इथपर्यंत त्यांनी स्थिमित केले. बाबांनी तसं नाही केलं. बाबांनी ते प्राणीमात्र असा एकदम सर्व उल्लेख केलेला आहे. म्हणजे मग त्या प्राण्यांमध्ये अगदी मुंगीपासून तर मग यांना जे काही जो कोणता श्रेष्ठ प्राणी आहे तिथपर्यंत, तुम्हाला जिथपर्यंत समजेल तिथपर्यंत, हां तिथपर्यंत असा इथं अर्थ बाबांनी दिलेला आहे. आणि जनार्दन या शब्दाचा अर्थ आहे सर्व प्राण्यांचं निवासस्थान. महाराजांच्या अभंगाचं एक वैशिष्ट्य बघा बरं का, की जिथं जिथं विष्णू सहस्रनामातलं कोणतंही नाम आलं त्या अभंगामध्ये त्या अभंगाचा आशय तिथं तो आलेला असतो, पूर्ण तो अभंग त्याने व्यापलेला असतो. आता या अभंगामध्ये आहे ना जनार्दन शब्दाचा जो भाव आहे तो भाव या अभंगामध्ये व्यापलेला आहे. म्हणून उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी जर समजा तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर असं आलं ना, तर विश्वंभर शब्दाचा जो भाव आहे तो भाव त्या अभंगामध्ये व्यापलेला असतो. महाराजांचे याचं अभंग रचनेचे फार मोठं वैशिष्ट्य आहे की जिथं जिथं विष्णू सहस्रनामातलं त्याचं नाव जिथं ते वापरतील ना तो भाव त्या अभंगाला पूर्ण तो कव्हर करतो. तो एकच शब्द त्या पूर्ण अभंगाचा आशय पूर्णच्या पूर्ण कव्हर करतो. तसा इथं जनार्दन शब्दाने केलेला आहे
की याचं जनार्दन शब्दाचे वापरता आणखी एक अर्थ आहे की ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आर्दन म्हणजे भोग देणारा एक तो एक अर्थ आहे त्याचा. आणि दुसरं म्हणजे चैतन्य रूपाने सर्वत्र भरून राहिलेली. इथं जो अर्थ आहे तो चैतन्य रूपाने सर्वत्र भरून राहिलेला जनी वनी अवघा देव किंवा जननो हे हा अवघा जनार्दन या अंगाने. याचा ते म्हणतात आम्हाला अनुभव आलेला आहे. तुका म्हणे खडे निवडू दळणी धडधडे. समजा जर म्हणजे जी चाणक्षेबाई असते ना ती दळायला जर बसली ना ती दळता दळता तिला लगेच कळतं कधी धडधड धडधड वाजायला लागलं ना ती म्हणते याच्यात खडे आलेले दळणामध्ये, ते लगेच कळतं. तसं जे स्वतःची काही मतं घुसवलेत ना ती घुसवलेले शब्द ते लगेच कळतात. खडखड 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 ते वाजायला लागतं. ते म्हणजे ते पेट्रोल गाड्या आपण वापरतो ना, पेट्रोल गाड्यांमध्ये मिक्स पेट्रोल असलं की ते काही धूर मारती गाडी, कळतं ना. मग कितीही रेस करा महाराज, हां ती गाडी ती व्यवस्थित चालतच नाही. तसं यांनी किती म्हणजे स्वतःची मतं इकडे जर अशी पेरली तरी मग ती शेवटी ते इंजिनचं वाटोळ होईल. म्हणून एक करावं हे आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, हे फार महत्त्वाचं आहे. हरिभजनाविन काळ घालून आपण सगळे एवढे भाग्यवान आहे ना. मी तर कधी कधी असं म्हणतो जे माझं काही मागच्या जन्मीचं काहीतरी फार मोठं पुण्य आहे. अरे अंगावर घातलेले कपडे बाबांची आहेत काय सांगू. तर काय काय माहिती आहे का आपलं भाग्य काय माहिती आहे का. अनेक जण असे आत्ता तयार झालेले आहेत, अनेक धर्मसंप्रदाय उभे राहिलेले आहेत. थोडं आपलं अभंग नंतर आपण फक्त धावत धावत अर्थ घेऊ, पण हे मला सांगू द्या. आपण भाग्यवान एवढे, हां नाही खरं आहे ना, आपण भाग्यवान यासाठी आहेत की आपुल्या मते उगीच चिखल कालवणारे, हबप म्हणवणारे किंवा मोठमोठे साधू मंत म्हणवणारे रांगाच्या रांगा लागलेले आहेत. संप्रदायाचं वाटोळं चाललेलं आहे एकीकडं. हे असे खडे मिळवणारे जे आहेत ना आणि त्या खड्यांना सुद्धा ते महाराजांचा प्रसाद म्हणून स्वीकारणारे अनेक असे म्हणजे तुका म्हणे गेले गुरुत्व गुखाडी असे गुरु अनेक असे पैदा झालेले आहेत. आणि आपण भाग्यवान असे आहेत की आपल्याला शुद्ध सात्विक जे आहे ना ते सात्विक आणि ते निवडलेलं दळण आपल्याला आयतं जेवायला घालणारे बाबा भेटलेले. इथं आपल्याला बाकी काही म्हणजे इथं कालवलेला किंवा ते आमच्याकडं मी मावळात राहतो जुन्नरला. आमच्याकडं काय करतात माहिती आहे का, ते मावळातले लोक काय करतात माहिती आहे का. मी बाबांना बरेच म्हणतो तुम्हाला मी ते इंद्रायणी किंवा ते आणखी एक दुसरे एक भारीतली जाते ती आणतो. ते काय करतात ते आदिवासी इतके चॅप्टर झालेत ना, ते काय करतात माहिती का, रेशनिंगचा तांदूळ येतो आणि त्या रेशनिंगच्या तांदळामध्ये आहे ना तो घ्यायचा रेशनिंगचा तांदूळ आणि हा जो काय त्या तांदळाचं नाव गेलो विसरून, तर त्या तांदळामध्ये आहे ना तो माग येतो त्याच्यामध्ये हा रेशनिंगचा मिक्स करायचा आणि मग तो इंद्रायणीमध्ये म्हणा तुम्ही तो मिक्स करायचा आणि मग तो बाजारात विकायचा. हां नाही नाही आमच्याकडं काही लोक दुकानदार पण करतात. आता दुकानदार इथं कुणी असतील तर मला जाऊ नाही देणार. त्यामुळे दुकानदार कसं म्हणू, ते ऐकणारे नाहीत म्हणून ते आम्ही आमच्याकडे दोष घेतो. ते असं करतायत. तसं इथं खडे मिसळवणारे संप्रदायात असे खडे मिसळवणारे खोटा माल खऱ्या मालाच्या भावामध्ये विकणारे पदोपदी तयार झालेले आहेत. मग कोण हेलिकॉप्टरने कीर्तनाला येतात. नाही वाईट म्हणजे इतकं म्हणजे भीषण आहे ना जे ते सांगूच नाही. म्हणजे मग ते त्यांना ते बाबांनी ते सांगितलं होतं कीर्तनात सांगितलं होतं आणि म्हणजे अक्षरशः तिडीक उठली होती डोक्यात. बाबा म्हटले मी ते नंतर कीर्तन ऐकलंच नाही. बाबा कीर्तनाला गेले फार मोठा महाराज म्हणून आणि ते हे बांधता फेटा असाच बांधायचा तसाच बांधायचा असं करता त्यांनी म्हणजे तिकडं विठोबा रखुमाई झाल्यानंतर त्यांनी परत पुढं भजनं वाढवायला सुरुवात केली. नाही तो पुढं भजन चालूच ठेवा म्हटले. लाईट आल्यानंतर ते परत फेटा बांधायचा परत सोडायचा. बाबा म्हटले आम्ही तर कीर्तनच ऐकलं नाही, निघून आलो आम्ही परत. म्हणजे असे महाराज अनेक पैदा झालेले आहेत. म्हणजे हे सालोमालो तेव्हा नाही, मी काय सांगितलं, सालोमालो ही प्रवृत्ती आजही पण संप्रदायात आहे. आणि ती सालोमालोपासून जर संप्रदाय वाचवायचा असेल आजच्या या पाठातून माझ्या मते आपण माझ्यासारख्यानंतर हेच घ्यावं की जर ह्या सालोमालोंपासून आपल्याला जर संप्रदाय वाचवायचा असेल
तर समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. आम्ही बाबाची लेकरं आहेत. आम्ही आता भूमिका घेऊन जगलो पाहिजे, भूमिका घेऊन समाजात वागलो पाहिजे आणि जे असं काही वागतायत त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि त्या पद्धतीने आमच्या आचरणाने ते 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 काही करू ना आमच्या आचरणाने आजही. पण म्हणून हे जे तुम्ही इथं एक एक बसलेले सगळं कुराडे माऊली वगैरे हे जे भोजने महाराज हे बाबांकडे ही सगळी रत्न तयार झाली, त्याला कारण हे की इथं सगळं शुद्ध आणि सात्विक मिळतंय. म्हणजे हा खडे आता इथंच थांबवू आपण आणि आता हिंदी पदांकडे वळू. पण आता बाबांनी असा माझ्यावर अन्यायच केलेला आहे. त्याला कारण सांगतो. माझी बायको मला नेहमी म्हणते, तुम्ही 2 वाक्य हिंदी स्वच्छ बोलून दाखवा, शुद्ध बोलून दाखवा. तुम्हाला 10,000 रुपयाचं बक्षीस. आणि मी जे प्राध्यापक होण्यापूर्वी मी प्राथमिक शिक्षक होतो आणि ती वाडी होती तिथं मुसलमान पोर राहायची. गुरुजी आता क्या मासे पकडणे को अशी म्हणायची. अहो वो तुरी के खेत में गए ना गुरुजी धपकन पडे ना मग वो लगे ना मेरे को. अशी आमची हिंदी त्यांच्यात तयार झालेली आणि मला हिंदी पदबाबांनी दिली. आता माझ्यापुढे तो प्रश्न जे, पण आता काही हरकत नाही. आता मी थोडंसं अर्थ पाहतो आणि काही इकडंच करून सांगतो, आता काही हरकत नाही. क्या गाव कोई सुनने वाला देखे तो सब जगह ही भूला, खेलो अपने रामई साथ जैसी वैसी करहु मात, कासे लाऊ मधुरा बानी रिजे ऐसी लोक बिराणी, गिरिधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तुका. कोणाजवळ काय गावं, कोणी ऐकणारच नाही. जिकडं पाहावं तिकडं जग सारं विषयाला बोललेलं आहे. याकरता आम्ही आपल्या रामाबरोबरच खेळत राहू आणि गाता येईल त्याप्रमाणे त्याचा गुणवाद करू. राम भजन करण्याकरता जी लागणारी मधुरवाणी आहे, ती मधुरवाणी मी कुठून आणू बरं? आणि मग लोकांची करमणूक होईल त्याने. असा सुस्वर मी कुठून आणू? गिरिधर लाल हा भावाचा भुकेला आहे म्हणून राग कला नाही जान तुका. तुकाराम महाराज म्हणतात गिरिधर लाल हा भावाचा भुकेला आहे, त्याला राग कला कळत नाही. आता इथं परत म्हणजे तुकोबाराई जर अभ्यासायचे असतील ना, तुकोबाराई नेहमी 3 पातळ्यांवर अभ्यासावे लागतात. तुम्हाला ते वाच्यार्थाने तुकोबाराई वेगळे दिसतील, तुम्हाला लक्षणेने वेगळे दिसतील आणि परत वेगळे तुकोबा सांगत जातात. जे तुम्हाला सरळ सरळ बोलणारे तुकोबाराय आणि जनाबाई ही 2 माणसं मला अशी दिसली, 2 संत मला अशी दिसली की हे सरळ सरळ बोलतच नाहीत. हे आपल्याला वरवर वाटतं हे सरळ बोलतायत, पण हे इतके कान ठाळ्या म्हणजे आपल्या कानामागं इतके सनकन कानामागं ओढून जातात, कधी ओढले आपल्याला पण कळत नाही. आणि मग आपण म्हणतो आपला कान कसं काय लाल झाला, ही अशी अवस्था होते. म्हणजे कधी कधी बाबाही ते करतात म्हणा. हे मी 2022ला अनुभवलंय ना. सरळ वागा आणि सरळ व्हा. माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं तर ते नाही सांगत, ती घट्ट नाही सांगत. गिरिधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तुका. हे बाबांनी इथे फक्त मी एक हे सांगून जातो. बिराणी हा शब्द याची फारशी दखल याच्यामध्ये खंदरकरांच्या गाथेमध्ये घेतलेली नाही आहे, लक्षात घ्या. पण डॉक्टर बाबा मात्र त्याचा अर्थ उतावीळ बहिर्मुख विचारांचं किंवा उथळ विचारांचे लोक असं लावतात. परंतु याच्यात दुसरा एक अर्थ मला हे थोडासा इथं हे झाला, काय माहिती आहे का? म्हणून मी तुम्हाला जे म्हटलं, महाराज सरळ सरळ बोलत नाही. राग कला नाही जानत तुका. राग म्हणजे बाबा आपली सरळ सरळ अर्थ दिलाय की यमनादी राग वगैरे असा बाबांनी अर्थ दिलाय. परंतु इथं महाराजांचं कौशल्य राग कला नाही जानत तुका. अनेकांनी कीर्तनाची कला केलेली. एक म्हणजे ते कीर्तन हे ठेवलंच नाही, कीर्तनाचा अगदी तमाशा करण्यापर्यंत उड्या काय मारणं, ऐ असं काय करणं, त्या अंगठ्या मिरवणं, हे ते ह्या ज्या आणि लोकांना वेड बनवणं. घडीत डोळ्यात पाणी आणायचं काय, घडीत नाटक करायचं काय, जसं काय महाराजांना हे झालं. आणि त्याच्या पलीकडं जाऊन आम्हाला तुमच्या मनातलं कळतं.
जे उत्तरेकडचे जर काही ते पाहिले ना ते त्यांना समोर बसवतं, हे तुझं असं असं प्रकरण झाले, तुझं असं असं झाले, हे सगळं ते सांगतात. ह्या ज्या कला आहेत ना, ह्या काळांनी सगळं वाटोळं केलेलं आहे समाजात, आणि हे पुढं भविष्यात असं संप्रदायात अशा प्रवृत्ती घुसणारे. म्हणून मला वाटतं कला हा शब्द असं वापरलेला आहे, काय असे कलाकार भविष्यातही निर्माण होतील असं महाराजांना कदाचित वाटलेलं असावं, म्हणून तिथं हा शब्द आलेला असावा असं मला वाटतं. गिरिधर लाल तो भाव का भूका, राग कला नाही जानत तुका, छोडे धन मंदिर बन बसाया, मांगत टूका घर घर खाया, 300 हम करो सलाम, जा मुख बैठा राजा राम, तुलसी माला बहुत चरावे, हरजी के गुण निर्मल गावे, कहे तुका जो साई हमारा, हिरण कश्यप जीने मार ही डारा. आता इथं सरळ सरळ बाबांच्या याच्यात जर पाहिलं आपण की छोडे धन मंदिर बन बसाया, म्हणजे बाबांनी इथं मंदिर शब्दाचा अर्थ घर असा घेतलेला आहे, पण खंदारकरांच्या प्रतिमध्ये बाकी त्यांनी अर्थ लावताना स्त्रीपुत्राधिक घरदार असा घेतलेला आहे. आता दोघांमध्ये म्हणजे खंदारकर महाराजांचं पूर्व म्हणजे आयुष्य म्हणजे त्यांचं चरित्र मला माहीत नाही, पण त्यांनी जो अर्थ लावला, आता बाबांनी त्यांच्या पद्धतीने लावताना बाबांनी सरळ सरळ लावला आहे की घर एवढाच घेतला, या बाकीचं स्त्रीपुत्राधिक वगैरे असं काही घेतलेलं नाही आहे. इथं दोघांची ती अर्थ लावण्याची पद्धत वेगळी. हां, घरोघरी भाकरीचे तुकडे खाऊन जो जगतो, ज्याच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्राचे नाव आहे, निरंतर नाम आहे, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि अंगाला भस्म चर्चिले आहे, भगवान शंकराचे निर्मळ गुण जो गातो, आम्ही त्याला नमस्कार करतो. कहे तुका जो साई हमारा, हिरण कश्यप जीने मार ही डारा. इथं साई शब्दाचा अर्थ बाबांनी स्वामी असा घेतलेला आहे माझ्या मते, बरोबर ना? मालक या अर्थाने घेतलेला आहे. तुका जो साई हमारा, साई शब्दाचा अर्थ बाबांनी स्वामी असाच घेतलेला आहे, बरोबर? स्वामी हाच घेतला, तुम्ही बोलत जा ना. हां, साई असाच घेतलेला आहे बाबांनी. हां, स्वामी, हां हां, की छोडे धन मंदिर बन बसाया, मांगट टुका घर घर खाया. मग अशी ते स्वामीजी आलेले होते, त्यांनी सांगितलं बाबा आणि आम्ही सोबत माधुकरी मागायची. कधी कधी असं वाटतं की 300 हम करवे सलाम, ह्या लोकांचं पूर्वजीवन. बाबा एक दिवस बोलताना जे आमचं घरात चर्चा चालली होती आणि त्या चर्चेमध्ये असं आलं की ह्या माणसांनी आयुष्यभर माधुकरी मागून खाल्लो. या माणसांना सण कुठचा होता? काल बाबा जेवले ना तिथं, म्हणजे मी त्या पोळ्यांकडे पाहिल्यानंतर माझे असे डोळे असे हे झाले होते, विस्परले होते असे, आणि बाबा ते रोज खात आहेत. ही माणसं म्हणजे आम्ही वर्दळच पिते, त्याच्या आधीचं प्रमाण नाही वाटत, तुका म्हणे वर्दळच पित, त्याच्या आधीचं प्रमाण नाही आम्ही काढणार, आम्ही रसाचे अंकित आहेत. पण ह्या रसनेंद्रियांवर विजय मिळवणारी माणसं आहेत की असं की ज्या मुख बैठा राजा राम, 300 हम करवे सलाम, तुलसी माला बहुत चढ़ावे, हरजी के. इथं एक आता एक सध्या एक वातावरण एक फार दूषित चाललेलं आहे की संप्रदायामध्ये भेद निर्माण केले जात आहेत. वेगवेगळे जे संप्रदाय आहेत त्यांच्यामध्ये भेद निर्माण केले जात आहेत. पण इथं हर ऐक्य इथं या अभंगातून दाखवलेलं आहे की एकीकडं म्हणजे हरजिके गुण निर्मल गावे, शंकराचा गुण निर्मल गावे, आणि परत दृष्टांत देताना बाकी कोणाच दिलाय? प्रल्हादाचा दिला, म्हणजे विष्णूचा दिलाय. हर ऐक्याचं ऐक्य दर्शवणारा हा अभंग. आपल्याला उशीर होतोय, पुढं घेऊ आपण. मंत्र नाही मानत साखी, प्रेम भाव नाही अंतर राखी, राम कहे त्याके पगहू लागू, देखत कपट अभिमान दुर्भागू, अधिक जाती कुल नाही जानू, जाने नारायण सो प्राणी मानू.
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तर इथं सगळ्यात महत्वाचं, जो रामाची उपासना करतो त्याच्यावर आम्ही आमचे प्राण अर्पण करतो, कुर्बान करतो, या अर्थाने हे केलेलं आहे. कहे तुका जो साई हमारा हिरण्यकश्यप, नाही खालचा अभंग येतो. कहे तुका जीवतन धन दारू वारी, राम उपासी हु बलिहारी. हा अभंग चाललाय ना आपला. की जो रामाची उपासना करतो त्यावरून आपल्या तन ओवाळून टाकतो. आता इथं जो अर्थ बलिहारीचा जो अर्थ आहे तो बलवान आणि सामर्थ्य. बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. हां, इथं जो बलिहारी शब्दाचा अर्थ आहे तो, आणि इकडं खंदारकर महाराजांचा इथं जुळला, पण बाबांचा तो जुळवण्यासाठी मला अजून काही पारायणं करावे लागतील असं मला वाटते, कारण तो काही अजून मला तो तितकासा अजून तो असं जुळे ना. अच्छा, त्याच अर्थ नाही. पुढचा अभंग घेऊ. हरिसू मिलदे एकही बेर, पाछे तू फेर नवे घर. राहिला का एक? हा, चुरा चुरा कर माखन खाया, गौलनिका नंदकुमार कन्हैया. काहे बराई दिखावत मोही, जानत हूँ प्रभुपणा तेरा सबही. और मात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपना गोपाला. फिरत बन बन गाऊ धरावत, कहे तुकया बंधू लकरी लेले हात. आता इथं बाबांनी इकडं तो तुकया बंधू म्हणजे नारायण महाराज, बरोबर ना, कान्होबा महाराज. कान्होबा महाराजांचं अभंग इकडं बाबांनी घेतलेला, यांनी इकडं तो घेतलेला आहे, तो पुढे आहे ना तो. हां हां, तर त्यांचा अभंग आहे हा. चुरा चुरा कर माखण खाया, गौलनिका नंदकुमार कन्हैया. जे माखन या शब्दाचा अर्थ आहे लोणी. गवळणी का चुरा चुरा कर माखन खाया, किसने? नंदकुमार कन्हैयाने. काय बराई दिखावत मोही, का मला तू मोठेपणा दाखवता. जानत प्रभुपणा तेरा सबई, तुझा देवत्व आम्हाला सगळं माहिती आहे. हां, जे तुकोबा एकदा देवाशी भांडताना सुद्धा आहे ना, ते देवाला आमुचिया भावे तुझं देवपण. हां, ते देवाशी भांडताना सुद्धा ते अगदी कसर नाही ठेवत, पुरेपूर भांडते. तसं जानतो प्रभुपणा तेरा सबही, और मात सुन उखल सुगला, बांध लिया तू अपना गोपाला. उखळाला तुला बांधलेलं आहे. फिरत बन बन गाऊ धरावत, वनात गाय चारताना आम्ही तुला पाहिलेला आहे. असा तू कोण आहेस? तर गौलनिका नंदकुमार कन्हैया, असा याचा सरळ सरळ अर्थ आहे. थोडे आपण घाई करू. पुढचा अभंग आहे. हरिसू मिल दे एकही बेर, पाछे तू फेर नावे घर. मात सुनो दूती आवे मनावत, जाया करती भर जोबन. हरि सुख मोही कहिया न जाय, जब तू बुझे आगो पाय. देखई भाव कछु पकरी हात, मिलाई तुका प्रभू साथ. एक वेळ तू आपलं चित्त हरीमध्ये मिळवून दे, मग निरंतर पुन्हा जन्माला येणार नाही. एकदा चित्त हरिरंगी रंगलं, धन्य हरिरंगी धन्य जगी तोची एक. हां, हरिरंगी नाते. हरिरंगी जो एकदा तो रंगला की मग दुसरे रंग त्याला सगळे फिके वाटू लागतात. तसं की एकदा चित्त हरिरंगामध्ये एकदा मिसळलं की मग पुन्हा त्याचं संसाराला येणं जाणं राहत नाही. हे सखे तू एवढी एकच गोष्ट मनात पटवून घे, असे नाही केले तर तुझा काळ भर तारुण्यातला काळ नष्ट होईल. इथं बाकी महाराज याने वाच्यार्थाने बोलत नाहीत. भर तारुण्यातला तुझा काळ हे सखे नष्ट होईल, हे बुद्धिरूपी सखेला केव्हा सांगतात? जोपर्यंत तुमच्या शरीरात बळ आहे तोपर्यंतच तुम्ही परमार्थ करू शकता. तोपर्यंत तुमची बुद्धी शाबूत राहते. नंतर तुमची नाक मुख गळू लागले, हां,
ती जर एकदा अवस्था आली वृद्धापकाळात की मग विस्मरण व्हायला लागतं, तेव्हा तुमच्या ज्याने परमार्थ होणार नाही, हा त्याचा पुढचा अर्थ आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलेले की तुझा हा भर तारुण्यात नाश करील. हरी सुख किती महत्त्वाचे आहे त्याचे पूर्णपणाने त्याचं वर्णन केले जाणे शक्य नाही. हरीकडे पाऊल टाकून तू समजून घे. तुकाराम महाराज म्हणतात तो प्रभू असा दयाळू आहे की भक्तातील नाव पाहून तो कसाही असला तरी त्याचा हात तो धरतो आणि परमार्थाची वाट त्याला दाखवतो, निर्गुण अशी एकरूप करतो. इथं एक महाराजांचाच एक अभंग संदर्भाला घ्यायचा, तो असा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमळ भाव, आपणाची देव होय गुरु, पडिये देह भाव पुरवी वासना. तो स्वतः हाताला धरतो, म्हणजे आता कुराडे मौली तर बसलेले, तो स्वतःच नावाडी होतो, अशी ओवी आहे. हां, ते स्वतःच नावाडी, ते सद्गुरू रूपाने ते येतात आणि ते तुमचे स्वतः नावाडी होतात आणि तुम्हाला त्या भवसागरातून तारून नेतात. हा इथं भाव आहे. क्या कहू नाही बुझत लेका, ले जावे जम मारत धक्का, क्या जीवन की पकरी आस, हातो लिया नहीं ग्रास गिळी सत्ता नाही आपुली, हातो लिया नहीं तेरा घास, किसे दीवाने कहता मेरा, कछू जावे तब तू सब ल्या न्यारा, कहे तुका तू भया दीवाना, अपना विचार कर ले जना. काय सांगावं, या लोकांना काही कळतच नाही. जेव्हा यम यांना धक्के मारतील, या काळाची उडी पडेल बा जेव्हा, हां, तेव्हाच यांचे डोळे उघडतील. अरे तुम्ही आयुष्याचा असा भरवसा का घेतलेला आहे. काय झाले माहिती आहे का, प्रत्येकाला वाटतं मी इथं अमरपत्र, माझ्यासहित प्रत्येकाला वाटतं अमरपत्र घेऊन आलेलो आहे आणि अमरपत्र घेऊन आलो की काय, आणि मग ते अशा भ्रमात वागतात की विचारसोय नाही. त्यांना दिलेली एक सनसनीत कानाखाली आपण त्याला म्हणूयात, अशा पद्धतीची ही. अरे वेड्या, ग्रास गिळी सत्ता, हातात घेतलेला घाससुद्धा तोंडात जाईपर्यंत याचा तुला भरोसा नाही. तू कोण्या पदार्थांना माझे म्हणणार आहे, मरणानंतर तू कुठं जाशील, हे सगळे पदार्थ तुझ्यापासून दूर राहशील. म्हणून अरे जना वेडा झालास की काय, जग कोणापासून झाले, देवाचं तात्विक स्वरूप काय, याचा थोडा तरी विचार कर. इथं सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, की याचा भाव थोडक्यात असा की माझं अंती जाशील एकला प्राण्या, माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. काय झाले माहिती का, तुम्ही आम्ही या रंगमंचावर आलेले एक कलाकार आहोत. म्हणजे मी आलो या रंगमंचावर, मला प्राध्यापक म्हणून भूमिका दिली, ती मी वठवायची आणि त्यांना ज्यावेळी वाटेल की या रंगमंचावर याची एक्झिट घ्यायची, तो त्याच मिनिटाला तुमचं बटन दाबतो, तुम्ही ते कळसूत्री बावलीसारखे तुम्ही इथून बाजूला होता आणि दुसरं कोणीतरी येऊन हे करतं. आज आपण जिथं बसलेलो आहे याच जागेवर मागच्या काही पिढ्यांपूर्वीचा, म्हणजे साधारणतः 200 वर्षापूर्वी या जागेवर कोण होतं जरा विचार करा. अजून 200 वर्षानंतर इथं कोण राहिल्याचा विचार करा. हा माणूस विचार करत नाही. हे जे जग आहे हा एक फिरता रंगमंच आहे आणि तो सगळं तो कळसूत्री बावलीसारखा आपल्याला हलवतो. पण आपल्याला काय वाटतं, आपण इथं आलो आहे की आम्ही इथं अमरपत्रच घेऊन आलो आहे की काय, असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी तो अभंग आहे. म्हणून ते म्हणतात, क्या जीवन की पकरी आस, हातो लिया ग्रास गिळी सत्ता नाही आपुली, हातो लिया नाही तेरा घास. हा त्याचा भाव आहे. कब मरू पाऊ चरण तुम्हारे, ठाकुर मेरे जीवन प्यारे, जग डरे जाकूत सो मोही मीठा, मीठा दर आनंद साही पैठा, भला पाऊ जन्म इन्हे बेर, सब माय के असंग फेर, कहे तुका धन मान ही दारा, ओ ही लिये गुंडली पसारा. तेव्हा ज्या पापी देहाने तुमची प्राप्ती होत नाही, तो देह केव्हा नष्ट होईल, केव्हा दुसरा पुण्यवान देह मिळेल, तेव्हा तुमच्या चरणाची मला प्राप्ती करून घेता येईल. असं मला झालेलं आहे की तुम्ही मला आता प्राणापेक्षाही प्रिय आहात. जग ज्या मरणाला भीते ते मरण बाकी मला आता गोड वाटते. हा पापी देह नष्ट होऊन पवित्र अशा वैष्णवांच्या घरी देह मिळाला तर आनंदाने मी स्वस्थ बसेन. मरणानंतर मी चांगल्या जन्माला प्राप्त होईल, त्यावेळी विषय वासनेमुळं प्राप्त होणारे जन्ममरणाचे फेरे संपवीन, कर्तृत्व भक्तृत्वाचा लेप लागू न देता साक्षीरूपाने राहील. आता धन मान पुत्रदारा ह्या सगळा पसारा मी आता गुंडाळून ठेवला आहे. हे तुकाराम महाराजांचं आत्मनिवेदन आहे. आत्मनिवेदन पराभंग या
की हा जो माझा देह आहे हा देह पापी आहे. आता इथं एक प्रश्न साहजिक निर्माण होतो. आता याचं उत्तर आपण बाबांकडून घेऊ नंतर, की याचं उत्तर यांनी पण दिले, छान दिले, आणि बाबांनी अर्थ दिले आणि बाबांनी विचार प्रवृत्त केले. हे दोघांमध्ये हा फरक आहे. बाबांनी आपल्या डोक्यात फक्त असे ते हे लावून दिले, फक्त हे कसं ती एखादी वात कशी पेटून दिली जाते आणि मग ती आपली ती जळतच राहते, तशी ते लावून दिले. आणि इथं यांनी बाकी तो सरळ सरळ दिला आहे, की इथं प्रश्न असा निर्माण होतो, हा देह जर जे अनेक जन्मानंतर आम्हाला काय पुण्य वगैरे केल्यानंतर जर हा देह मिळालेला आहे, तर मग याची देही याची डोळा, भोगोमुक्तीचा सोहळा याच देहामध्ये आल्यानंतर जर आम्ही आता हे भोगणार आहोत, तर मग प्रश्न असा इथं उपस्थित होतो की हा देह मी कधी मरेल आणि मग पुन्हा नवीन देह घेईल, आणि नवीन देह मला कुठं तो संतांच्या तिथं मिळेल आणि मग तिथं माझा उद्धार होईल, असं इथं का म्हटले असावेत महाराज. पण यांनी म्हणजे असं मला इथं पडलेला प्रश्न आहे. आणि बाबांनी बाकी देताना तुम्हाला विचारप्रवृत्त करून ठेवलेलं आहे, की बाबा पक्ष कोणता निवडायचा हे तुमच्यावर त्यांनी अवलंबून ठेवलेले. त्यामुळं त्याचा आपल्याला थोडासा पुढं त्यांच्याच मुखातून आपण तो विचार ऐकूयात. पण खंदारकर महाराजांचा बाकी भाव असाच आहे, कोणता, की पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल आणि त्या संतांच्या घरी जन्म घेतल्यानंतरच मग तुम्हाला ते इथं सरळ सरळ दिले. हा देह नष्ट होऊन पवित्र अशा वैष्णवांच्या घरी देह मिळाला तर मी आनंदाने स्वस्थ राहील. मरणानंतर मी चांगल्या जन्माला प्राप्त होईल. त्यावेळी विषय वासनेमुळे प्राप्त होणारे जन्ममरणाचे फेरे संपवी. इथं यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे. आणि पण इथं शंका बाकी मी म्हटलो तशी एक शंका राहते. बाबांनी विचारप्रवृत्त केले, त्यामुळं ते त्यांचे ज्याचे कंगोरे जर सांगायचा प्रयत्न केला तर म्हणजे मुळात आम्हाला येत नाही, पण असं म्हणायचं आपण तो याचा नंतरच विचार करू असं म्हणायचं बाबांच्या भाषेत. हां, दासो पाछे दौरे राम सोवे खडा आपे मुकाम प्रेम रसडी बांधी गली खैच चले तब उधार चले आपने जनसू भूलन देवे करही धर आगे बाट बतावे तुका प्रभू दीन दयाला वारी रे तुझ परहू गोपाला. भक्त जिकडे जातील त्यांच्याकडे मागे आम्ही धावत जातो आणि भक्त मुक्कामाला पोचून झोपी गेला तरी सुद्धा राम त्याच्याजवळ उभा राहतो. प्रेमरसडी बांधी गले, याचे कारण काय तर भक्ताने रामाला प्रेमरूपी दोरीने बांधलेले आहे. त्यामुळे तो भक्त जिकडे जातील तिकडे तो जातो. हा कोपे की निवांतस आहे रुसे तरी बुजावीत जाई नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. आणि प्रेमरसडी या शब्दाचा अर्थ इथं जनाबाई विचारत घ्यायच्या. काय हृदयबंदी खाना केला पण काय धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. आणि प्रेमरसडी प्रेमरसडी बांधी गले म्हणजे प्रेमरूपी दोरीने त्याला आम्ही बांधलं. राम आपल्या भक्ताला कधी तो दूर ठेवत नाही. एखाद्या गावची वाट जो चुकत असेल तर वाट दावी करी धरून या. इथं बाबा सांगतात तो दृष्टांत डोळ्यासमोर आणायचा. कोणाचा? सुरदासांचा. सुरदास ज्यावेळी तिथं अगदी त्या दरीत पडणार ते त्यांचा हात पकडतात. तो दृष्टांत डोळ्यापुढे आणा, कारण एवढं सांगायला वेळच नाही. तुकाराम महाराज म्हणतात दीनवत्सला गोपाळा तुझ्यावरून मी सर्व काही ओवाळून टाकले आहे. इथं गोपाल शब्द आलाय पहा. मी ते मगाशी ते म्हटलो ना, तो जो शब्द येतो ना तो शब्द अख्ख्या अभंगाचा भाव कव्हर करतो. गो नाम इंद्रिय तो त्याचं पालन करतो. वासना ओढाळ गाई ज्या गायींचं पालन करतो त्याचं नाव गोपाल. आमच्यातल्या ज्या सगळ्या विषय वासना असतील, आमची जी इंद्रियांकडे जे वृत्तीच्या सगळ्या धाव घेतात त्यांना सगळ्यांना आवरणारा असा तो कुणी गोपाल आहे, तो गोपाल. आणि दुसरा एक अर्थ आता मी ज्यांचं उदाहरण सांगितलं ते, की कृष्ण रूपात त्यांना भेट दिली ते सुरदास. जे महाराजांच्या बोलण्याचे कंगोरे हे लक्षात घ्यायचे, की तो गोपाल शब्द का वापरला तर त्याला असे वेगवेगळे कंगोरे आहेत. चला पुढे घाई करू आपण. ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोर ही काम इतने गोते काहे खाता जब तू अपना भूल न होता अंतर्जामी जानत साचा मन में एक ऊपर बाचा प्रभु
तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेस. अरे नरा तू काही कर, पण ज्यामुळे राम तुझ्या घरी येईल त्या रामाच्या प्राप्तीकरता प्रपंचाचा धंदा विषय वाचता सगळं सोडून दे. जर तू आपल्या स्वरूपाला विसरला नसतास तर तुला जन्ममरणाचं इतकं गोते खायला लागलेले नसते. तुझ्या मनात एक भाव आणि वाणीत दुसरा असेल तर ते कळणार नाही. अंतर्यामी असलेल्या रामाला तू यथार्थ जाणतोस. म्हणून महाराज म्हणतात, प्रभू राम सर्व देश विदेशात भरलेला आहे. देश विदेश या शब्दाचा अर्थ इह परलोक असा मला वाटतो इथं. ऐसा कर घर आवे राम. इथं एक फार सुंदर आहे. इतने गोते काये खाता आपणा तू भूल न जाता. की थोडं घाई करायची का, तो आपल्या स्वस्वरूपाला. आपलं काय झालं माहिती आहे का, म्हणजे सर्वसामान्य माणसाचं काय झालं, म्हणून महाराज म्हणतात की जे आडराणी जे चुकलेले आहेत ना, जे इतरतलं जे वाटा चुकलेले आहेत ना, जे आडराणी जे भरलेलं आहे ना, त्यांना वाट दाखवण्यासाठी आडराणी भरले जग. उच्छिष्टाचा भाग शेष उरला तोच येऊ. म्हणजे जे इकडं वाट जे चुकलेले आहेत त्यांना चांगला मार्ग दाखवणे. उजळा वाया आलो वाटा. की खरा खोटा निवडा. अनेकांनी जे मगाशी मी म्हटलो ना, आपुल्या मते उगीची खाल कालवायचं जे काम चालवलेलं ना, त्यांच्यासाठी हे की हे त्यामुळं लोक गोते खातायत. इतने गोते काय खाता. का तर मनात एक भाव आणि वाणीत दुसरा भाव. म्हणजे अनेकाचे, म्हणजे याला बकत ध्यान म्हणतात. मनात एक भाव आणि दुसरा ते घिस घिसावे उपर डाले पाणी. ते जे बगड्याचं उदाहरण सांगितलं जातं ना, तसं इथं मनात एक भाव असतो. त्या माशाबद्दल प्रेम नसतं, पण त्या माशाला तर तो पकडतो. तसे अनेक अशा प्रवृत्तीचे काही लोक समाजामध्ये धर्मप्रचाराच्या नावाने, परमार्थ प्रचाराच्या नावाने उतरलेली आहेत. त्यांना दिलेली ही चपराक आहे, त्यांना दिलेली ही सनसनीत आहे कानाखाली. त्या दृष्टीने हे चरणाभ्यासायचं. म्हणून सर्व देशात विदेशात तोच भरलेला आहे. त्या वाचून कुठेही काही रिकामं राहिलेलं नाही. मेरे राम को जान जो लेवे बारोबार. कुठपर्यंत आहे मला पुढे 35 पर्यंत आहे. 97 एकच राहिला. म्हणजे एक मला पटकन उरकू आपण. मेरे राम को नाम जो लेवे बारोबार त्याके पाऊ मेरे तन की पैजार. हासत खेलत चालत वाट खाना खाते सोये खाट. जातनसू मुझे कछु नहीं प्यार असत के नहीं हिंदू धेड़ चामार. जाका चित्त लगा मेरे राम को नाम कहे तुका मेरा चित्त लगा त्याके पाव. याता याती धर्म नाही विष्णुदासा. एक लक्षात घ्या, मी अनेक दिवसापासून बाबांची प्रवचन ऐकतो, पाठ ऐकतो. बाबांनी एखाद्या जातीवर, बघा बरं का, एखाद्या धर्मावर, एखाद्या पंथावर, म्हणजे माझ्या पाहण्यात नाही, उलट बाबांची प्रमाणं अशी असतात की ते अत्यंत विशेष. म्हणजे ठाकूर रामकृष्ण परमहंस त्यांचं आवडतं उदाहरण. ठाकूरांची उदाहरणं त्यांच्या याच्यात बरीचशी येतात की ज्या ठाकूरांनी सर्व धर्म स्वतः आचरले आणि त्यानुसार नंतर ते सिद्धांताला गेले की कोणत्याही मार्गाने जा, शेवटी ते सर्व एकाच ठिकाणी भेटतो. म्हणून वैष्णवाजवळ यातायाती धर्म म्हणजे जात भेद पंथ वर्ण हे भेदभाव नसावेत हे सांगणारा हा अभंग आहे. आणि त्याचं फक्त काय माहिती आहे का, अलीकडे एक संप्रदायात एक फार मोठी हे घुसलेले एक बोलू नये ह्या व्यासपीठावर, हे फार पवित्र व्यासपीठ आहे, परंतु जातीच्या नावाखाली संप्रदाय अलीकडं विभागणी चालू झालेली. आणि दुर्दैवाची गोष्ट, जाती जातींमध्ये संत वाटायची एक स्पर्धा लागलेली. म्हणजे वाईट, म्हणजे कटू आहे, परंतु हे सत्य. मग तुम्ही बाहेर जी मुलं आमची काही कीर्तनाला बाहेर जात असतील तर ते महाराजांचे काही असे स्वतःचे असे गट तयार केलेले. आणि हे जे अतिशय चुकीचं आहे. जे आता जर तुम्ही पेपर, हे मंडळी पेपर वाचत नाहीत, काही जण आपल्यातले जर काही वृत्तपत्र वाचत असतील ना, तर त्यांचे हे लक्षात येईल. जे
त्यांच्यासाठी हा अभंग फार दिशादर्शक आहे असं मला वाटतं, की माझ्या रामाचं नाव जो कोणी वेळोवेळी घेतो त्याच्या पायात मी माझ्या देहाचे जोडे करून हे करतो. जे हा वरवर जे वेगळा पाहत, पण इथं संतांच्या प्रती जो कुणी घेतो माझ्या रामाचं नाव कुणी घेतो तर ते अखंड अनहत नाद ज्यांचा चालू असतो ते संत आहेत. हां, हसताना खेळताना वाटेने जाताना जेवताना पलंगावर झोपताना जो कुणी रामनामाचा दळिता कांडिता तुझं गाईना अनंता, हां ते मला फार प्रिय आहेत. माझं जातीवर प्रेम अजिबात नाही, तुका म्हणे नाही जाती सवे काम. जाती संग म्हणून तर मग ती सगळी परंपरा आपल्या काकड्याच्या अभंगात आहे ना, ती सर्व यात ती वैश्य शूद्र केला व्यवसाय, बरोबर ना? हां, उच नीच काही, हां उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. हां, तो जो अभंग आहे ना त्या अभंगात सगळी परंपरा दिलेली आणि ती परंपरा अलीकडच्या म्हणजे दुर्दैवाची गोष्ट काही लोक जातीमध्ये भांडणं लावून समाज विघटित करण्याचं वारकरी संत परंपरेने त्या कालखंडात हा सगळा जात धर्म पंथ यातला सगळा भेद मिटवलाय. म्हणजे एका आदिवासीच्या घरी जाऊन जेवणं, कुठं याला असताना तीर्थावडीच्या अभंगात पहा तुम्ही की ज्या तो आदिवासींचा राजा आहे भिल्ल, त्याच्या घरी जाऊन जेवणं हे तुम्ही ते भिल्ल त्याच्या घरी जाऊन जेवली या अर्थाने घेऊ नका. माऊलींनी ती समता निर्माण केलेली आहे. गोरोबा काकांच्या घरी दिंडी जाते म्हणजे त्यांना आम्ही हे केलेलं आहे. बाबा यांचं फार सुंदर सांगतात, चोखोबा महाराजांचं फार सुंदर सांगतात. चोखोबा महाराजांना आपलं केलेलं आहे. ह्या संप्रदायाला ह्या जाती धर्म पंथ यातले ह्या ज्या सगळ्या जे ज्या सगळ्या वाटा होत्या ना, म्हणून एक लक्षात घ्या की वेगवेगळे जे काही धर्मसंप्रदाय आहेत ना त्यावेळी वेगवेगळे पंथ होते. शैवमत होतं, म्हणजे माऊली ज्या परंपरेतून म्हणजे गुरु परंपरा जी कोणाची नाथांचं फार संप्रदायाचं प्राबल्य होतं, इकडं वैष्णवांचं प्राबल्य होतं, इकडं आमच्याकडं दत्त संप्रदाय पण रुजलेला होता. बघा बरं का, इथं शाक्त पण होते. इथं हे सगळे धर्मसंप्रदायामध्ये आणि परस्परांमध्ये हे सगळे भांडत होते आणि या संप्रदायांमध्ये या सगळ्यांना एकत्र आणून सांस्कृतिक ऐक्य निर्माण करण्याचा फार मोठा प्रयत्न वारकरी चळवळीने तेव्हा सुरू केला आहे. मध्ययुगीन कालखंड म्हणजे 3 कालखंड पाडावे लागतात. एक ज्ञानदेव नामदेव कालखंड, दुसरा नाथ कालखंड आणि तिसरा तुकाराम कालखंड आणि 4था कालखंड आता आपण मानतो तो तुकारामोत्तर कालखंड. पण ह्या 3 कालखंडात वारकरी संप्रदाय ह्या 3 कालखंडामध्ये पहिल्या कालखंडामध्ये यांनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत. त्या कष्टाचं चित्रण इथं तो जो गाभा आहे तो माऊलींचा जो गाभा आहे की विचारांचा की तो गाभा इथं आलेला आहे की आम्ही हे काही मानत नाही. माझ्या रामाच्या नावाकडे ज्याचं चित्त लागलं असेल माझंही चित्त त्याच्या पायाकडे लागेल, म्हणजे त्या संतांच्या चरणाकडं माझं पाय लागेल. आप तरे त्याकी कौन बराई औरन कू भलो नाम धराई. शेवट आहे ना, काहे भूमी इतना भार राखे दुबत धेनू नाही दूध चाखे बरसत मेघ फलतही बिरखा कोण काम अपनी उनो तिरखा कहे चंदा सूरज खावे फेरा खिन एक बैठ न पावत घेरा काहे परिस कंचन करे धातू नहीं मूल तुटत पावत घातू कहे तुका उपकार ही काज सब कर रहिया रघुराज. जो स्वतः तरतो आणि दुसऱ्याला तारून नेतो, दुसऱ्यालाही तारतो, दुसऱ्याचंही कल्याण करतो, त्याचं नाव घ्यावं. म्हणजे जी मगाशी जी जया सद्गुरू तारू हे साचा माझी बैसले थोर थोराची काहीतरी ओवी कुराडे माऊलींची पाठ असेल, मला ना ते आता गेलो विसरून मी, की हे जे तारणारे आहेत हे स्वतः ते नावाडी आहेत संत. तर मग त्यासाठी दृष्टांत दिलेला आहे. पृथ्वी अनंत जीवांचा भार सहन करते, ते कशा करता? धेनू फक्त वासरासाठीच दूध देते का? कधी त्या गायीने आपल्या दुधाची कधी चव घेतलेली आहे का? चंद्र आणि सूर्य अहोरात्र फिरतात, त्यांचं एक क्षण भरते शांत बसत नाहीत, थांबत नाहीत. परीस लोखंडाला सोनं का करतो? परीस स्वतः सोनं होत नसला तरी तो बाकी थोरीव सांडिली आपुली परिसी नेनो शिव कैसे लोखंडासी.
परोपकार करणं हेच सर्वांचं ध्येय आहे. रघुराज रामचंद्र देखील सर्वांवर सर्व प्रकारचे उपकार करीत आहेत, तेव्हा माणसांनी देखील यथाशक्ती परोपकार करावा. असा सबकार कर रहिये रघुराज. इथं पुन्हा म्हणजे ईश्वराचं रामाचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही जी शक्ती आहे ही पुन्हा इथं दाखवलेली आहे. पण वरती बाकी संतांचं हे दाखवलेलं आहे. म्हणजे हा दोन अंगाने थोडासा इथं अभ्यास करावा लागतो. इथं सगळ्यात महत्त्वाचं या अभंगाचं सार्थत्व काय माहिती आहे का? तरुण जाणे एवढाच एक हे की तुम्ही आम्ही खरोखर भाग्यवान असे या म्हणजे हा संदेश मनात आणायचा नाही की आम्ही तरू का, आमचं कल्याण होईल का, आम्ही इथं आलो आहे. मला एक कळतं, हे विद्यापीठ असं आहे, या विद्यापीठात आल्यानंतर आपण सर्वजण परिसाच्या सहवासात आलेलो आहेत. बाबांच्या सहवासात आलो म्हणजे आपण परिसाच्या सहवासात आलो आहे. आणि ह्या परिसाचा स्पर्श झाला म्हणजे आपलं सोनं झालं यात काही शंका नाही. म्हणजे आपण तरुण जाणार, फक्त बाबांनी दाखवलेली जी वाट आहे त्या वाटेने फक्त आपण चालत राहायचं आणि मार्गक्रमणा करीत राहायची. मला काही फारसं येत नाही. आम्ही मगाशीच सांगितलं, आम्ही सालोमालो प्रवृत्तीचे आणि त्यातून आम्ही आमचे म्हणजे बुद्धी निष्ठ नाही बाबा, आम्ही बुद्धिजीवी आहोत. फक्त बुद्धीचा वापर याच्यासाठी करणारे. आणि तुमची परंपरा बाकी आहे ती बुद्धिनिष्ठांची परंपरा आहे, ज्ञाननिष्ठांची परंपरा आहे. आणि तुमच्या ज्ञाननिष्ठांच्या परंपरेमध्ये आमच्यासारख्या बुद्धिजीवींना तुम्ही बोलवलं. आता हे सगळं राजहंसाच्या सभेमध्ये आमच्यासारख्या बगड्यांनी येणं किंवा सगळ्या कोकिळांच्या सभेमध्ये आमच्यासारख्या कावळ्यांनी काव काव करणं हे सुद्धा तुम्ही गोड मानून घेतलं आणि तास दीड तास सहन केलं. त्याबद्दल मी तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच मानतो. आता बाबांचा आग्रह म्हणून इथं बसलो, आमची पात्रता पण नाही. बाबा करोत, माऊली करोत, त्यांच्या कृपेने त्यांच्या सत्तेतून ह्या दगडाला कुठंतरी आकार भविष्यात मिळावा एवढीच एक प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. श्री विठ्ठल. हि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. श्री विठ्ठल. इंद्रायणी चेतटे धरिला रहिवास विश्वतारावया लक्ष्मी निवास. ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाणे तया सद्गुरु उपदेश.
वर्म जाणे तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकांसी यात्रेसी येता ते स्वानंद राशी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसे जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा म्हैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा सनक सिद्ध गणा माझे तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुताप दीप्ती विश्वघनदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली अनुतापाची ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली अहंता ममता दवडून निज शांती वरिली जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा 13 दिवस वया रक्षण्या उदके तोरयाचे काढून दाखविल्या शेती अपार कविता शक्ती मिरवून विधी अंकी कीर्तन श्रवणे तुमच्या तर्जे जनलोकी जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा बाळवेश घेऊन श्री हरी भेटला विधीचा जनिता तुझी आठवा दिधला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुणविला न तुके म्हणून तुका नामे गौरविला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा प्रयाण काळी देवे विमान पाठविले
कलीच्या काळा मागे अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निज धामा गेले निळा मने सकळ संता दोष विले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीवलग सोयरा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तालिले तैसे या तुकोबाने अभंग शिक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा दुःखिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आरे मनोनि रामेश्वरे मनोनि रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा पाहिन रूप तुझे प्रेमी अलंगिन आनंद पूजन भावी उवाळीन म्हणे रामा विठ्ठल रुक्माई ठोपा रुक्माई विठ्ठल रुक्माई ठोपा ची भावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार वारी चुकोनी देहरी संत संगी सर्व अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार वारी चुकोनी देहरी चंद्रभागेशना तुका मागे हेची दास पंढरीचा वार वारी चुकोनी देहरी अल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो ही कोणी संत काळे. मंडळी सुखी असो अहंकाराचा वारान लागू माझ्या राजसा. विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे ज्या मुखी कल्याण. निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मज दे तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होय मज ठेवी पाये संतांचे या संतासी निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु की सोन जय, महाराज. महाराज की जय. सर्वांनी ग्रंथ जमा करायचे आहेत व्यासपीठाकडे